यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। वंशी विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपेश गोपीश भवार्णवे स्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष, अनंत नारायण रक्ष रक्ष। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक चरित्र आणि त्यांचं लोकोत्तर तत्वज्ञान आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, अंशतः का होईना आपलं आचरण तसं घडावं यासाठी, जन्मजन्मांतरीच्या तपश्चर्येचा अर्थ उलगडावा यासाठी, आत्मोन्नतीची दिशा कळावी यासाठी, ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये दाखवलेले कर्मयोग भक्ती ज्ञान हे मार्ग उलगडून घेण्यासाठी, अनुभवामृताचं चांदणं आपल्यावर नित्य बरसावं यासाठी, अशा अनंत शुभ वासना, अशा अनंत शुभ कामना आपल्या चित्तामध्ये धारण करून या पावनस्थळी उपस्थित असलेले ज्ञानेश्वरांच्या चरित्रानं आणि तत्वज्ञानानं आपल्या श्रुती धन्य करण्यासाठी या श्रुतिमंगल कार्यालयामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी माननीय बाळासाहेब काजरेकर आणि सर्व श्रीकृष्ण भक्त भगिनी, बांधव आणि तरुण वर्ग, आज आपल्याकडे पाहताना मला विशेष आनंद होतोय, कारण आपल्या प्रत्येकाच्या ललाटी आज भक्तीची मुद्रा उमटलेली आहे. असे भक्त पाहिले की जरा बरं वाटतं. स्त्रियांनीच फक्त कुंकुम लावावं आणि पुरुषांनी मात्र आपल्या कपाळाला काहीच लावू नये, हे काही बरं नाही. पण आमचा समाजच असा झालेला आहे की परदेशाचं आकर्षण जास्ती, मग असं वाटतं की पोशाखही तसाच असावा, आपलं वर्तनही तसंच असावं, सभ्याचार तसेच असावे.
आपल्या मातीतलं, आपल्या संस्कृतीमधलं काही नसलं तरी चालेल. किंबहुना जो भारतीय पोशाख करतो, गंध लावतो, तो नक्की अडाणी असला पाहिजे असं आपल्या समाजाला वाटतं. सगळ्या देशामध्ये हिंडून आलो, प्रवचन कीर्तन सगळीकडे केली. प्रवचन वगैरे झाली की माणसं भेटतात नंतर आणि म्हणतात, बुवा छान झालं प्रवचन. मग हळूच खाजगीत विचारतात, बरं काय लौकिक शिक्षण वगैरे शाळेला गेलात की नाही. कारण का तर भारतीय पोशाख. म्हणजे धारणाच अशी झाली आमच्या समाजाची की भारतीय पोशाख म्हणजे तो बहुधा अडाणीच असणार आणि प्रवचनकार कीर्तनकार म्हणजे नक्कीच अडाणी असला पाहिजे. मग किती शिकलो, PhD झालो म्हटलं की असे बघतात की PhD झालं काय वाया गेला, प्रवचन करतो. जितकी शहाणी माणसं उपासना करणारी शिकलेली या क्षेत्रामध्ये येतील तितकं या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं भलं होईल. कारण अभ्यासाने ती प्रगट झालेली असतील, अभ्यासाने तत्वज्ञान त्यांनी चित्तामध्ये धारण केलेलं असेल. लहानपणी वडिलांनी मला एक शिकवलं, सारखं त्यांच्या मुखामध्ये एक समर्थांचं वचन असे आणि प्रत्येक कीर्तनात हमखास सांगत असत, अभ्यासे प्रगटावे नाही तरी झाको नासावे, प्रगटोन नासावे हे बरे नव्हे. प्रगट व्हायचे का, कीर्तन करायचे का, प्रवचन करायचे का, मग पहिल्यांदा अभ्यास करा, तशी धारणा शक्ती वाढू दे, मग प्रगट व्हा, त्याच्याशिवाय नाही. हा दंडक त्यांनी घालून दिलेला होता. म्हणून अभ्यासाची गोडी लागली. अभ्यासाची एकदा गोडी लागली की मग बाकीचे सगळे विषय तुच्छ होऊन जातात. ग्रंथाचं प्रेम इतकं जागतं. ग्रंथ कशाला म्हणायचं ते समर्थांचं वचनी आपण पाहिलं, जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भजन साधन आवडे त्या नाव ग्रंथ. ज्याच्यामुळे परमार्थ वाढतो, अनुताप होतो, भजन क्रिया आवडते त्याला ग्रंथ म्हणतात. ज्यांनी उपरती होते, अवगुण जातात, सद्गुण धारण करायची प्रेरणा चित्तामध्ये दागते, असे जे ग्रंथ असतात त्यालाच ग्रंथ म्हणायचं, बाकीचे ग्रंथ नव्हेतच. अशा सर्व ग्रंथांचे मुकुटमणी कोण असतील तर ज्ञानोबांचे ग्रंथ आहेत, माऊलीचे ग्रंथ आहेत. म्हणून तर गेले 10 दिवस आपण माऊलींचं तत्वज्ञान आपल्या चित्तामध्ये धारण करायचा यत्न करतो आहोत. प्रयत्न असं का म्हटलं मी, त्याचं कारण आहे, आदिशंकराचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं आणि गीतेवर भाष्य लिहिताना त्याचा प्रस्ताव करताना त्यांनी म्हटले की गीतेचा आता अन्वयार्थ उलगडून दाखवायचा मी प्रयत्न करतो. अरे बापरे, ज्यांना ज्ञानाचे सूर्य म्हणतात ते शंकराचार्य म्हणतात की आता गीतेचा अर्थ उलगडून दाखवायचा मी प्रयत्न करतो. मी अर्थ उलगडून दाखवतो असं म्हटलेलं नाहीये. मी किती विनम्रता ज्ञानी माणसाच्या अंगी येते त्याचं हे साक्षात उदाहरण आहे. मग आचार्य जर असं म्हणत असतील, शंकराचार्य, तुम्ही आम्ही कोण, कोण्या झाडाचा पाला. म्हणून तुकोबांचं वचन नेहमी लक्षात ठेवायचं, पायीची वाहन पायी बरी बास. तेवढीच आपली योग्यता, हे सगळ्यांनी माझ्या सकट, सर्वांनी हेच लक्षात ठेवायचं, हा त्यातला भावार्थ आहे. माऊली म्हटलं की अनन्यता, माऊली म्हटलं की शरणागती. इतकं अलौकिक तत्वज्ञान माऊलींनी आपल्याला दिलेलं आहे. किती उतराई व्हावं यांचं, संतांनी म्हणून ठेवले तसं. उतराई व्हायला मार्गच नाही. हे ऋण नित्य शिरोधार्य करायचं आणि संतांची वचनं धारण करून प्रगती करत राहायचं. हळूहळू प्रपंचाची मिठी सोडवून परमार्थाकडे जायचं. एका विशिष्ट वयानंतर तरी या वाङ्मयाची गोडी निर्माण व्हावीच व्हावी, पण खरं तर कुमार वयातच व्हावी. कौमाराचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानिह, प्रल्हादांनी सांगितलं, सर्वार्थाने सत्य. मग हे ज्याला जमलं आयुष्यामध्ये तो कृतार्थ झाला, तो उन्नत झाला, तो आत्मोन्नत झाला. माऊलींनी त्या आत्मोन्नतीचा मार्ग तुम्हा आम्हा सगळ्यांना शिकवलंय. असं सामर्थ्य माऊलींच्या एक एक वचनामध्ये आहे. पण माऊलींचा विनय किती आहे. विद्या विनयेन शोभते म्हणतो ना, आणि विद्या कशाला म्हणायचं, सा विद्या या विमुक्तये. आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवणारी विद्या जे धारण करतात ते खरे विद्वान. बाकी सगळे, समर्थांनी एक सुंदर शब्द वापरलाय त्याला, पढत मूर्ख. असा
उदंड धारण केलं, उदंड वाचलं, पण जोपर्यंत आत्मविद्येचा स्पर्श चित्ताला नाही तोपर्यंत वाचन व्यर्थ. मग वाचन करूच नाही का? अवश्य करावं. ते केल्यामुळं बैठक दृढावते. अभ्यास कसा करावा आणि केलेला अभ्यास कसा धारण करावा आणि मग त्याचं मनन कसं करावं हे आपोआप कळत जातं. ते कळलं की माणसाच्या चित्तामध्ये निदिध्यास जागतो. तो जागला की काही जन्मानंतर का होईना आत्मसाक्षात्कार नक्की आहे. तपश्चर्या कधीही वाया जात नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जगद्गुरु जे आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, केलेली तपश्चर्या आणि अभ्यास वैराग्य कधीही वाया जात नाही. जन्मजन्मांतरी ते उपयोगाला यायलाच पाहिजे. पण माऊलींचा विनय असा की आत्मविद्या प्राप्त करून माऊली इतकी विनम्र झालेली आहे की वृक्षाला फळं आली की झाड वागतच. तसेच संत ब्रह्मविद्या धारण केली की इतके लहान होऊन जातात, लहान इतके होतात की सगळ्या जगाला आलिंगन द्यायचं सामर्थ्य येतं. उलट आहे बरं का परमार्थात. जै जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझी, असं भगवंतांच्या मुखातून माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण लहानात लहान व्हावं आणि मग जगाला आलिंगन देण्याची क्षमता यावी. जितकं लहान तितकी ताकद जास्ती. अणू लहान असतं पण 2-2 इमारती खाली आणतो. इमारतीच काय, जगावर कुठेही पडला तरी नाशही करतो. पण अणू कसा आहे? तटस्थ आहे. तो असं नाही म्हणत की माझा बॉम्ब करा जगावर टाका, कधीही नाही. अणूचा उपयोग सत्कार्यालाही करता येतो आणि विघातक कार्यालाही करता येतो. परमात्मा किंवा चैतन्य असं तटस्थ आहे. ते म्हणतं माझा कसा उपयोग करणार पहा. परमात्म्याचा चांगल्यासाठी आपण उपयोग केला, आपोआप आत्मोन्नत होऊ. बुद्धीला बोधाची जोड दिली की मनुष्य उन्नत झाला, बुद्धीला इच्छेची जोड दिली की अवनत झाला. ज्याचं त्यांनी ठरवायचे काय करायचं. आणि म्हणून माऊलींनी इतका सुंदर राजमार्ग दाखवलाय. त्याच्यावरून चालायचं आणि आत्मोन्नतच व्हायचं, कारण आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. खरंय की नाही? बहुत जन्माचा सेवट नरदेह लाभे अवचट, असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून तर आपण इतक्या प्रेमाने येता आणि हे सगळं हृदयात धारण करायचा प्रयत्न करता. आता माऊलींनी आपलं अलौकिक चरित्र घडवलं, भावार्थ दीपिका निर्माण केली, त्यात कर्म योग भक्ती ज्ञान सगळे मार्ग दाखवले. पुन्हा त्यांचा अलौकिक समन्वय घडवून आणला. 65 ओव्या लिहून चांगदेवाचं गर्वहरण करून टाकलं, त्याला आत्मबोध केला आणि अनुभवामृताचं चांदण आपल्यावर सदैव शिंपलं. त्याचा काहीच अनुभव पुसटसा आपण काल आणि परवाच्या 2 प्रवचनांमध्ये पाहिला. आता हे सगळं माऊलींना कुठून प्राप्त झालं तर माऊली म्हणते ही केवळ गुरुकृपा आहे. मी तर काहीच केलेलं नाही, माझी पात्रताच नाही. आता याला काय म्हणायचं? माऊलीच जर असं म्हणत असेल तर आमच्या मनातला अहंकार जावा की नाही, पण तो जात नाही. केवढं आश्चर्य आहे. माऊलींनी एवढं उदंड निर्माण केलं. 700 वर्ष गेली, अजून शेकडो वर्ष जातील. जोपर्यंत या पृथ्वीवर नद्या आहेत, पर्वत आहेत, तोपर्यंत आपलं भाग्य असं आहे की माऊली पिढ्यानपिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. इतकं अलौकिक सामर्थ्य माऊलींच्या सगळ्या वाङ्मयामध्ये आहे. आणि तरी सुद्धा माऊली म्हणते मी काहीच केलं नाही. श्रेष्ठ महात्मे स्वतःकडे कर्तृत्व न घेता ते दुसऱ्याला देतात आणि काय म्हणतात, हे सारस्वताचं झाड अगा तुम्हीच लाविले जी गोड. हे सारस्वताचं झाड तुम्ही श्रोते रूप संत मंडळी बसलेले आहात, त्यांनीच ते वाढवलेलं आहे, त्यांनीच ते लावलेलं आहे. मग आता काय करा, अवधानाचं अमृत त्याच्यावर शिंपा, आणखीन त्याला वर्धिष्णू करा. आहा, काय माऊलींचे एक एक शब्द आहेत, चित्तामध्ये सदैव धारण करावे असे अलौकिक. म्हणून माऊली म्हणते माझं कर्तृत्व नव्हेच, हे सगळं कर्तृत्व माझ्या सद्गुरूचं आहे. आता गंमत अशी आहे, व्यवहारामध्ये आपल्याला जाणता लागतो आणि परमार्थाला सद्गुरू लागतो. आमच्यात नेहमी घोटाळे होतात. आपल्याकडे एक संतांनी सूत्र सांगितले, प्रपंची भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग दोन्हीकडे. एवढं एक घरी कोरून ठेवलं ना वचन, जन्मजन्मांतरीचं कल्याण होईल. इतकं सामर्थ्य या ओवीमध्ये. प्रपंची भाग्य परमार्थी वैराग्य
दोन्ही यथासांग दोन्हीकडे. आम्ही दोन्ही यथासांग दोन्हीकडे करतो, पण भलतंच करतो. प्रपंची वैराग्य आणि परमार्थी भाग्य उलट. माणसानं प्रपंच नीट करता येत नाही. माऊली म्हणते, जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. इहलोक ज्याला नीट करता आला नाही, तो परलोक काय साधणार आहे? शक्यच नाही. आणि म्हणून माणसाने प्रपंच उत्कट करावा, नेटका करावा, सावधानपणे करावा, संतांनी दाखवलेल्या मार्गाने करावा, इंद्रियांचा संयम करून करावा, सगळं करावं, पण हळूहळू मिठी सोडवत नेऊन मग उन्नत व्हावं. प्रपंची भाग्य, परमार्थी वैराग्य, दोन्ही यथासांग दोन्हीकडे. हे संतांनी आम्हाला शिकवलं, हे सद्गुरूंनी आम्हाला शिकवलं. आणि म्हणून भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीचं सगळ्यात प्रधान वैशिष्ट्य सांगा असं म्हटलं, अगदी थोडक्यात सांगायत, सद्गुरू सच्शिष्य परंपरा. बस. अन्य संस्कृतींना जे भाग्य मिळालेलं नाहीये ते आमच्या देशाला मिळालेलं आहे, आमच्या मातीला मिळालेलं आहे, आमच्या राष्ट्राला मिळालेलं आहे. गंमत आहे त्याच्यामध्ये, मोठा विलक्षण सुंदर अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे. आता गंमत बघा, सद्गुरू सच्शिष्य परंपरा ही पार वैदिक कालखंडापासून सुरू झाली आणि ती आजपर्यंत चालत आलेली आहे. अगदी वसिष्ठांच्या सारखे लोकोत्तर महात्मे ऋग्वेदाच्या कालखंडामधून आपली महाबलाढ्य कुळ निर्माण करते झाले. आणि मग तो गुरु शिष्य परंपरेचा प्रवाह जो निर्माण झाला, आजपर्यंत संतांच्या रूपानं, सत्पुरुषांच्या रूपानं, साधू पुरुषांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून इहलोक जाणा या कारणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे सद्गुरू पाहिजे. सद्गुरू नसेल तर काहीही साधणार नाही. मूढ चित्तापासून निरुद्ध चित्तापर्यंतचा प्रवास करायचा असेल तर सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही घडणार नाही. आता आपलं कौतुक इथे असं आहे की संत आणि सद्गुरू दोन्ही सारखेच. आमच्या सगळ्या परंपरेमध्ये परमार्थाच्या म्हटलेलं आहे, संत तोच सद्गुरू आणि सद्गुरू तोच संत. संत याचा मुळात अर्थच असा, ज्याच्या चित्तामध्ये समत्व प्रस्थापित झालं तो संत. समत्वम योग उच्यते, गीतेने अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये समत्व आहे, जो सृष्टीची सगळी द्वंद्व रडतही नाही आणि फुशारत नाही, अशी तटस्थपणे स्वीकारतो आणि शांतपणे सहन करतो, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणतात संत. आणि सद्गुरू म्हणजे काय? ज्याचं गुरुपद सतावर, म्हणजे ज्याची सत्ता त्रिभुवनावर चालते, त्या सतावर अधिष्ठित झालेलं असतं, त्याला म्हणायचं सद्गुरू. सद्गुरू सतानी संत पदाला जातो आणि संत समत्व धारण करून सत अंतिम सत्तेकडे जाऊन सद्गुरू होतो. दोन्हीमध्ये भेद नाही, असं आम्हाला सर्व सज्जनांनी आणि सर्व संतांनी धर्मग्रंथांनी शिकवलं. निवृत्तीनाथ तर म्हणाले, ज्ञानोबा रे तुला काय म्हणू? त्यावेळी माऊली म्हटली, काय झालं, माझं काही चुकलं का? भावार्थ दीपिका सांगायला बसले आणि ज्या ज्या वेळेला संत सद्गुरूचा उल्लेख आला की मूळचा विषय बाजूलाच राहायचा आणि मग संत सद्गुरूवर प्रदीर्घ निरूपण माऊलींचं चालू राहायचं. मग निवृत्तीनाथ थांबायचं, थांब, विषय काय आहे हातामधला? तू काय सांगतोयस? तू संतस्तवनी रतसी, असं त्यांनी म्हटलेलं आहे की एकदा संत सद्गुरूचं नाव निघालं, अरे तू किती तल्लीन होतोस, किती तन्मय होऊन जातोस, तुला भानच राहत नाही. म्हणून माऊलींनी म्हटले, माझे गुरु मला पुन्हा पहिल्या विषयाकडे आणतात. आणि निवृत्तीनाथांनी सांगितले, खरोखर संतस्तवनामध्ये तू इतका मिसळून जातोस, इतका उचंबळून येतोस, इतका त्या गुरुचा, सद्गुरूचा, संतांचा गौरव गातोस, म्हणून तुला पुन्हा थांबवावं लागतं आणि सांगावं लागतं, बाबा रे पुन्हा विषयाकडे परत ये. हे कौतुक आहे, माऊलींनी केलेलं कौतुक आहे. आता माऊलींनी आम्हाला या संतांची, सद्गुरूची महती फार सुंदर उलगडून दाखवलेली आहे. माऊली म्हणते, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. खरंच एक एक ओवी अशी आहे भावार्थ दीपिकेमधली, प्रबंध लिहावा. या एका ओवीमध्ये इतकं सामर्थ्य आहे, कोणाला PhD करायची असेल तर करा, इतकं खरोखर सामर्थ्य आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे थोडक्यात ब्रह्मसूत्रात जन्माद्यस्य यतः म्हटले ना, तेच माऊलींनी प्रादेशिक भाषेत सांगितलं, मराठी भाषेत सांगितलं. उपाधी ब्रह्मांडाचीच आहे, विश्वाची आहे,
तुम्हा आम्हाला तर लागलेलीच आहे. आपण पाहिली स्थावर जंगम मालमत्तेच्या रूपानं अनंत उपाध्या आपल्या मागे लागतात आणि त्याचं तापदुःख आपल्या मागे लागतं, कारण ते सगळं सांभाळावं लागतं. विशेषतः लक्ष्मी रोडवर फार सांभाळावं लागतं. कारण आहे कोट्यवधीची मालमत्ता असते तिथे, मग मोठाली कुलप ठोकावी लागतात. मग तिथे एक द्वारपाल तोही नेमावा लागतो. म्हणजे सारखी चिंता असते, ते धन सांभाळायचं, काळजी लागते. आणि बरोबर आहे, स्वाभाविक आहे, कारण ती उपाधी आपणच निर्माण केलेली असते, म्हणून आपल्याला ती सांभाळावी लागते. बरोबरच आहे. मग माऊली काय सांगते की या उपाधी माझी गुप्त. हे ब्रह्मांड म्हणजे सगळी उपाधीच आहे, कारण शिवशक्तीच्या विलासामधून हे सगळं ब्रह्मांड शक्तिरूप निर्माण झालं. आणि मग या ब्रह्मांडाची उपाधी, या ब्रह्मांडामधले सगळे जीव आणि त्यातल्या त्यात विशेष करून मनुष्य आहे त्याच्या मागे लागले. म्हणून हे सगळं ब्रह्मांड म्हणजे उपाधी. या उपाधी माझी काय आहे? गुप्त आहे. कोण आहे? चैतन्य हे गुप्त स्वरूपामध्ये आहे. चैतन्याचे सर्वगत. चैतन्य दिसत नाही, चैतन्य ऐकू येत नाही, चैतन्याला स्वाद नाही, चैतन्याला गंध नाही, चैतन्याला स्पर्श नाही, पण चैतन्य आहे म्हणून सगळं आहे. प्राण स्वरूप चैतन्य आहे म्हणून सगळं आहे, नाहीतर काहीच नाही. आपल्या उपनिषदामध्ये एक फार छान गोष्ट आहे. सगळी इंद्रिय म्हणे भांडायला लागली. नाहीतर माऊलींनी म्हटलेलंच आहे की मी असे शब्द बोलेन की इंद्रियात कळंबा लागेल, भांडण लागेल, इतके गोड बोलीन मी शब्द, अशी प्रतिज्ञा आहे माऊलींची. पण उपनिषदात एक फार छान कथा आली. सगळी इंद्रिय म्हणे एकमेकाशी भांडायला लागली. तू थोर का मी थोर. समाजामध्ये अशी भांडणं चालतात, राजकारणात तर विशेष चालतात, माहिती आहे आपल्याला. आणि मग एकमेकाचे गळे चिरण्यापर्यंत प्रसंग येतो. डोळे म्हणायला लागले मी श्रेष्ठ, कान म्हणायला लागले मी श्रेष्ठ, नाक म्हणाले मी श्रेष्ठ, जिव्हा म्हणाली मी श्रेष्ठ, त्वचा म्हणायला लागली मी श्रेष्ठ, कर्मेंद्रिय म्हणायला लागली मी आम्ही श्रेष्ठ. भांडणं सुरू झाली. मग भगवंत म्हटले भांडता कशाला, काहीतरी मार्ग काढूया. सगळे प्राण म्हणाले भगवंता मार्ग दाखवा. मग भगवंतानी मार्ग दाखवला. भगवंत म्हटले भांडू नका, एक एक जण क्रमशः जरा रजेवर जाऊन बघा काय घडते बघूया. मग डोळे म्हटले फजितीच करतो या देहाची. डोळे रजेवर गेले. तेव्हा देहाला दिसे ना काही, पण देहाला बरं वाटलं. देहाला जरा दुःख पहिल्यांदा झालं नाही असं नाही, पण पुण्यामधल्या तरुणी सुखावल्या. आता कोणी दुष्ट वासनेनं आमच्याकडे पाहणार नाही असं त्यांना आनंदच झाला ना मनामधून. मग डोळे गेले आणि पुन्हा परत आले. त्याच्या लक्षात आलं आपण जरी गेलो देहामधून, देहाचं काही अडत नाहीये. मग कान म्हणाले आता माझी महती दाखवतो तुम्हाला, कारण श्रवण ही फार थोर देणगी आहे ईश्वराने दिलेली. ते निघून गेले. मनुष्य बहिरा झाला. तो म्हणाला बरं झालं, किती वाहनं धावतात, किती ऐकायचे सारखे त्यांनी वाजवलेले ते हॉर्न, नकोच जाऊ दे. आनंद झाला त्या माणसाला. नकोच, पुण्यातली इतकी वाहनं आहेत सारखी कटकट होते. त्या माणसाला पूर्वी झोप लागायची नाही, पण आता शांत झोप लागायला लागली. कानावर आवाजच नाही. कान पुन्हा परत आले आणि म्हणायला लागले अरे अजून हा सुखातच आहे. मग नाक म्हणाले मी जाते आता निघून. गेलं निघून. गेल्याबरोबर पुण्यातल्या माणसांनी पुणे महानगरपालिकेला धन्यवाद. आता काय ढिगारे उचललेत काय कचऱ्याचे? नाही उचललेत. काय काय वासच येत नाही. आता का काळजी कर, काही गरजच नाही आहे. आलं नाक मुकाट्याने परत आलं. त्याच्या लक्षात आलं काही होत नाहीये. जीभ म्हटली स्वाद माझ्यामुळे, गेली निघून. बरं झालं. देह म्हणायला लागला आता जरा आत्मोन्नतीला वाव आला, कारण जीव जिंकली की परमार्थ जिंकला जातो. खरंच आहे, नाथांचं वचन आहे, ज्यांनी जिव्हा जिंकली त्यांनी परमार्थ जिंकला. याचा म्हणजे ज्यांनी खाण्यावर बंधन ठेवलं, जो पोटासाठीच खातो जिभेसाठी खात नाही, हे एक. आणि जिव्हा जिंकली म्हणजे काय बोलावं काय बोलू नये हे ज्याला कळलं तो खरा. म्हणून परमार्थात जिव्हा. मग मनुष्य म्हणाला बरं झालं आत्मोन्नतीला वाव मिळाला. मुकाट्यानी जीव परत आली. ती म्हणाली मी गेल्यामुळं काहीच घडत नाहीये. मग त्वचा म्हणाली मी जाते. मग सगळे रोगी म्हणाले आनंद आहे. कसं बरं झालं, उगाच मऊ मऊ त्वचा, मऊ मागायची ती त्वचा. बरं झालं आता नाही तर स्पॉन्डिलायसिस आहेच. आता लाकडावर दगडावर निवांत झोपायला हरकत नाही. त्वचा जाऊन सुद्धा काही फरक पडला नाही. सगळी इंद्रिय त्यांनी बंड, कशानेच काही होईना. मग देहाला कळेच ना. मग देहातले प्राण काय म्हणाले,
चैतन्य स्वरूप. आम्ही जरा रजेवर जाऊन येतो. जरा बाहेर जायला लागल्याबरोबर डोळ्याला दिसेना, कानाला ऐकू येईना, नाकाला सुगंध कळेना, जिभेला स्वाद घेता येईना, त्वचेला कळेना. दंडवत घातलं आणि सांगितलं, क्षमा करा, आपण हे चैतन्य, हे पंचप्राण, आपण सर्वश्रेष्ठ आहात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत. सर्वगत या शब्दाला फार महत्व आहे. सर्वगत आहे चैतन्य, म्हणजे सगळीकडे दाटून भरलेलं आहे. केवळ ते चरामध्ये आहे असं नाही, अचरामध्ये. कोणतीही वस्तू त्याचं बारीक पण आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, पण त्याच्यामध्ये स्पंदन आहे. प्रत्येक ठिकाणी चैतन्याचा वास आहेच. आणि हे कोण स्वीकारतात? ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञानी संत बरोबर त्या चैतन्याला निवडून काढतात. म्हणजे काय सांगतात की अरे जड पृथ्वी ही काही खरी नाही रे बाबा. पंचमहाभूत ही तात्पुरती आहेत. आपल्या देहामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेत. आपला देहच पंचमहाभूतांचा आहे आणि त्याच्या अंतर्यामी चैतन्य आहे. त्या चैतन्याची म्हणजे आत्म्याची ओळखण कोणाला होते? तर ती तत्वज्ञाला होते आणि ती संतांना होते, ती सद्गुरूला होते. तत्व आणि ज्ञ. जो तत्वाला जाणतो तो तत्वज्ञ, जो समत्व धारण करतो तो संत, आणि जो स्वतःवर आपलं आध्यात्मिक बैठक अधिष्ठित करतो तो सद्गुरू. अर्थ एकच तिन्हीचा. या सगळ्यासाठी अंतिम तत्व प्रमेय, आपण काल ज्याला म्हटलं, तो प्रमेय आपल्याला जाणावा लागतो. हा त्याच्यामधला भावार्थ. आता असे जे सद्गुरू असतात ते कसे असतात? माऊलींनी फार गोड सांगितले. माऊली काय म्हणते की कमळपत्राप्रमाणे असतात. जळात आहेत पण अलिप्त आहेत. म्हणजे कसे? सगळ्यात आहेत पण कशातच नाही, कशातच नाहीत पण सगळ्यात आहेत. परमात्मा असा असतो म्हणे. भगवान श्रीकृष्ण असे होते. पण संत कसे असतात? प्रपंचामध्ये वावरतात पण प्रपंचामध्ये नसतात. म्हणजे काय? आपण गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण पाहिलं ना. ते खरंच आहे. गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी विचारलं की संत लग्न करतात, तुमचंही लग्न झाले, आमचंही लग्न झाले, मग तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? ते गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर त्यांना उत्तर दिलं. तर आंबा कसा असतो म्हणाले? आंब्यामध्ये कोय असते आणि कोईला कितीही पिळा थोडा तरी गर राहतोच. प्रापंचिक असे असतात. आणि संत कसे असतात? प्रपंचामध्ये चिक्कूतल्या बी सारखे असतात. काढली बी की निर्लेप, लगेच बाहेर निघते. अजिबात चिक्कू मधलं काही घेत नाही. हा भेद आहे दोघांमधला. काय सुंदर सांगितले पहा. म्हणून कमळपत्राप्रमाणे प्रपंचात आहेत पण प्रपंचामध्ये नाहीत असे असतात. ते काय करतात? देह वासना टाकतात, इंद्रियांचं दमन करतात, वैराग्य आनंदानं धारण करतात. ते आनंदाचे अनुकार. माऊलींनी त्या संतांचं, त्या सद्गुरूंचं वर्णन इतकं अलौकिक केलेलं आहे की त्याला तोड नाही. हे सद्गुरू कसे असतात? ते विवेकाचे गाव म्हटले. आहा, विवेकाचं गावच आहे. प्रत्यक्ष वसलेलं विवेकाचं गाव आहे. हे कसे आहेत? कल्पतरू सारखे प्रत्यक्ष बाग आहेत असं म्हटलेलं आहे. त्यांच्या चित्तामध्ये विवेक विचार प्रबोध इतका जागलेला आहे ना. तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्याच मूर्त होऊन जणू प्रगट झालेली आहे. तिनं अवयव धारण केलेले आहेत आणि गुरु रूपानं ती प्रगट झालेली आहेत असं म्हणतात. काय विलक्षण सुंदर अर्थ आहे याच्यामध्ये. आणि हे सद्गुरू आपल्याला नित्य मार्गदर्शन करत असतात आणि सांगतात की बाबांनो, या मार्गाने जा, आत्मोन्नत हुआ. ज्यानी तो मार्ग अनुसरला तो कृतार्थ झाला. ज्यानी अनुसरला नाही तो जिथे आहे तिथेच राहिला. संजय म्हणतो, माऊलींनी म्हटलेलं आहे भावार्थ दीपिकेमध्ये, की ज्या ज्या वेळेला पांडवांचा गौरव आणि भगवान श्रीकृष्णांचं वर्णन येईल त्यावेळी या धृतराष्ट्राला वाईट वाटतं. मग हा कसा आहे? तर माऊलींनी त्याला एक उपमा दिली आहे. हा चिखलात बसलेला रेडा आहे. त्या रेड्याला तो चिखलच बरा वाटतो. पाणी घातलं तर नको म्हणतो, मी चिखलातच बसतो. असे धृतराष्ट्र आपल्या समाजामध्ये खूप असतात. कारण त्यांना परमार्थ आवडत नाही. ज्यांना परमार्थ आवडत नाही, ज्यांना अध्यात्म आवडत नाही, ते सगळे धृतराष्ट्रच. कारण भौतिकतेच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही. म्हणून परमार्थाची वाटचाल आनंदाने करावी हा त्यातला भावार्थ आहे. गुरु आपल्या कृतीनं जाणवून देत असतात की अरे या मार्गाने जा, कृतार्थ व्हाल.
त्या गुरुचं चरित्र आपण अनुसरायचं असतं. बुवा लोक टाकून द्या, असले अनंत असतात समाजामध्ये आणि प्रचंड ढोंगीपणा करतात. तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा. अगदी आमच्या संतांनी खणखणीत सांगून ठेवलेलं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा. खरंच आहे. मग म्हणून बुवा वेगळे आणि सद्गुरू वेगळे. सद्गुरू कोटी कोटीत एखादा असतो, बुवा गल्ली बोळामध्ये पसरलेले असतात. दोन म्हणे मैत्रिणी होत्या आणि एकीनं गुरुपदेश घेतला होता, गल्लीतला बुवा होता, आणि आपल्या मैत्रिणीच्या सारखी मागे लागली की काय आमचे गुरु, काय त्यांचा प्रभाव, काय त्यांचं ज्ञान, अगं तू काय येत नाहीस, त्यांचं गुरुपदेश घे, तुला जरा बरं वाटेल. ही कंटाळली बिचारी. म्हटली चल. घरी थोडी दुःख होती, वाटलं गुरुपदेश घेतल्यानंतर सगळ्यातून मुक्तता हवी. गेली गुरुपदेश घ्यायला. मग त्यांनी कानामध्ये गुरुपदेश दिला आणि म्हणाले एक पावली इथे ठेवायची गुरुदक्षिणा म्हणून. ठेवली पावली आणि उपदेश घेतला. घरी परत आली आणि तिला वाटलं दुःख दूर होतील. दुःख काही दूर गेली नाही. दुःख आहेत तशीच, किंबहुना थोडी वाढली. मग तिला असा संताप आला, पाय आपटत गेली. त्या बुवा पुढे उभे राहिली, गुरु पुढे, आणि काय सांगावं तिनं, आमची पावली परतून द्यावी, तुमची पुटपुट काढून घ्यावी. त्याला सगळा हिशेब एवढ्यात पूर्ण झाला. असे गुरु शिष्य उदंड गल्ली बोळात पसरलेले असतात. सद्गुरू फार वेगळा. पैशाला पासरीभर मिळतात असले बुवा, आणि जनाला वाममार्ग दाखवत असतात, जनाची फसवणूक करत असतात. म्हणून आपण नित्य सावध राहिलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा रामदासांना गुरु करावा आणि कृतार्थतेने आयुष्याची वाटचाल करत राहावी, हा त्यातला भावार्थ आहे. म्हणून मग हे कसे येत आता, हे विवेकाचे गाव आहे साक्षात. ना तरी अलंकारिले अवयव, कशाचे, ब्रह्मविद्याच साक्षात प्रगट झालेली असं वाटतं. आत्मज्ञाने चोखडी, संत हे माझी रूपडी असं नाहीतर म्हटलेलंच आहे भगवंतानी. हे संत सद्गुरू माझीच रूप आहेत. मी चैतन्य घन परमात्मा जर असेल, मूर्तता माझी कुणामध्ये पहावी, तर सद्गुरूमध्ये पहावी, संतांमध्ये पहावी, असं भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात. दयानंद सरस्वती या नावाचे फार थोर सत्पुरुष या देशामध्ये होऊन गेले. हिंदू धर्माविषयीचा जाज्वल्य अभिमान त्यांना होता. हिंदू धर्म वर्धिष्णू व्हावा, हिंदू धर्माचा गौरव जगामध्ये जावा, म्हणून त्यांनी चंदनासारखी काया आपली झिजवली. सर्वार्थाने सत्य आहे. फार जागरूक होते. ते म्हणायचे, अरे जरा डोळे उघडून बघा, किती मिशनरीज या देशामध्ये घुसलेत आणि गुप्तपणे कटकारस्थान करतात आणि लोकांना बाटवतात. हिंदू धर्मीयांनी फार जागरूक असलं पाहिजे, असं निस्संदिग्धपणे सभासभातून सांगत असत. त्यांना अनेक शिष्य लाभले आणि अत्यंत कष्ट करणारे लाभले. ज्यांना त्या संघटनेमधली जबाबदारी आपली कळत असे, असे शहाणे शिष्य लाभले. आणि त्याच्यामुळे दयानंद सरस्वतींचं संघटन वाढ, हिंदू धर्म संस्कृतीचा उदंड प्रसार दयानंद सरस्वतींनी केला. करत असताना त्यांना एक शिष्य मिळाला. त्यांचं नाव, पंजाब मधले शिष्य होते, गुरुदत्त विद्यार्थी. आडनाव विद्यार्थी बरं का. आपल्याकडे नाहीतर म्हणच आहे, यावत जीव मधी ते स विप्रहा. खरा गुरु कोण? आयुष्यभर जो विद्यार्थी राहतो तो खरा गुरु. हा हा, काय संस्कृत भाषेमध्ये एक एक सूत्र आहेत. कल्याण होऊन जाईल आपलं, ती पाठ करावीच आणि तसं आचरण करण्याचा प्रयत्न करा. यावत जीव मधी ते स विप्रहा. हे गुरुदत्त पंडित पट्टशिष्य झाले दयानंद सरस्वतींचे. दयानंदांचे सगळे ग्रंथ मुखोद्गत, अलौकिक धारणा शक्ती होती. सगळं पाठांतर केलेलं होतं, प्रचंड पाठांतर. पुढे दयानंद सरस्वती ज्या वेळेला गेले, वर्षभर गेला असेल, आणि अन्य शिष्य सगळे भेटायला आले गुरुदत्त विद्यार्थींना. गुरुदत्त विद्यार्थींनी सगळ्यांचं स्वागत केलं. बसले सगळे, गुरूंच्या आठवणी काढत होते दयानंद सरस्वतींच्या. आणि सगळ्यांनी विनंती केली की गुरुदत्तजी, आपल्याला गुरुजींचा इतका सहवास लाभलाय, म्हणजे दयानंद सरस्वतींचा, आपण त्यांचं चरित्र का लिहित नाही? त्यावेळेला गुरुदत्त विद्यार्थी हसले आणि म्हणाले, होय, माझा तोच प्रयत्न चाललाय, मी लिहिणार, चरित्र नक्कीच लिहिणार. त्यावेळेला एकाने विचारलं की किती कालखंड लागेल चरित्र लिहायला? त्यावेळेला ते हसले. ते म्हणाले, असं कसं सांगता येईल, कदाचित माझं आयुष्य सरेल. त्यावेळेस चपापली मंडळी सगळी समोरची, असं का बोलतायत गुरुदत्तजी? ते म्हणाले, इतका कालखंड लागेल लिहायला? ते म्हणाले, मी लिहिणार आहे, पण माझ्या आचरणामध्ये लिहिणार आहे.
ग्रंथ नाही लिहिणार. दयानंद सरस्वती जसे होते तसं माझ्या हातून वर्तन घडावं, तसा आचार माझ्या हातून घडावा, म्हणून मी प्रयत्नशील आहे. आता याला किती दिवस लागतील, माझं आयुष्य सरेल, पण मला गुरुसारखं होता येईल की नाही मला माहिती नाही आहे. सगळे विद्यार्थी थक्क होऊन गेले. गुरुचं सामर्थ्य असं असतं की गुरु आदर्श आपल्या पुढे ठेवतो आणि सगळ्यांनी त्याच्या मागून चालायचं असतं. गुरुनी मार्ग दाखव, तो महाजनांचा महाजन आहे, असं सामर्थ्य त्या महाजनो येन गतस्स पंथा म्हणतो ना आपण, त्यांच्या महाजनांचा महाजन असा कोण असेल तर तो संत आहे आणि तो सद्गुरू आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा फार कृतार्थपणे म्हटलेलं आहे. माऊली भावार्थ दीपिकेमध्ये म्हणते की काय या गुरुचं मी वर्णन करू, किती वर्णन करावं तितकं थोडंच आहे या गुरुचं. कारण काय, इतकं सुंदर सांगितले त्यांनी. गुरु कोण आहे आणि कसा आहे? गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता, गुरु अधिष्ठात्रा. गुरु काय नाहीये, गुरु माझं क्षेत्र, देह माझा गुरुमयच होऊन गेलेला आहे. त्या देहामधली जी देवता आहे, माझी इष्टदेवता, ती कोण आहे? तीही गुरुच आहे. माझा पिता कोण आहे? तोही गुरुच आहे. माझी माता कोण आहे? तीही गुरु माऊलीच आहे. कारण ज्ञानोबांना माऊली म्हणतातच. सॉक्रेटिस नावाचा एक अतिशय विद्वान थोर पंडित आपल्याला ज्ञात आहे, कुठे ग्रीस देशामध्ये होऊन गेला आणि त्याची परंपरा, त्याचा शिष्य प्लेटो झाला, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल झाला आणि त्यांनी आत्म्याचं तत्वज्ञान आपल्या गुरुकडून प्राप्त करून घेतलं. सॉक्रेटिस सरकारच्या विरुद्ध बोलायला लागला म्हणून त्याला शेवटी विष देऊन मारण्यात आलं. त्याने विषाचा प्याला शांतपणे प्यायला सॉक्रेटिसने, आणि त्याला ते उन्मत्त सरदार जे त्याला विष द्यायला आलेले होते ते म्हणाले, आता हे विष घेतल्यावर तू मरशील, आता आम्ही तुला पुरणार, तू मृत होणार, तुला पुरणार. त्यावेळेस सॉक्रेटिस हसला. तो म्हणाला, ज्याच्या ठाई विचार आहे तो मनुष्य कधी मरत नाही. तुम्ही मला कोण पुरणार, मीच तुम्हाला पुरून उरणार. आणि ते खरं ठरलं त्याचे बोल. त्याचा विद्यार्थी प्लेटो झाला, प्लेटोचा अरिस्टॉटल झाला. आणि अरिस्टॉटलनी एक वाक्य इतकं सुंदर लिहून ठेवलंय. अरिस्टॉटल म्हणतो की माझ्या माता पित्यांविषयी मी नितांत कृतज्ञ आहे, कारण या आयुष्यामध्ये मी जे करू शकलो ती सगळी कृपा हा देह मला माता पित्यांमुळे मिळाला. त्यांनी मला जीवन दिलं, पण मी गुरुविषयी सुद्धा अत्यंत ऋणी आहे आणि कृतज्ञ आहे. का? माता पित्यांनी मला जीवन दिलं, पण जीवन जगण्याची कला माझ्या गुरुनी मला शिकवली. असं एक फार सुंदर वचन तो बोलून गेलेलं आहे. माऊली म्हणते, गुरु म्हणजे माता, गुरु म्हणजे पिता, गुरु म्हणजे अधिष्ठाता, गुरु सगळा आहे. त्याला एक विशेषण वापरले माऊलीने, किती सुंदर वापरलेलं आहे. श्रुती गुण सागरू म्हटलेलं आहे त्याला. आहा, श्रुती म्हणजे वेदांत. या वेदांताचे सगळे सद्गुण ज्यांनी धारण केलेत असा महासागर कोण असेल तर तो म्हणजे ज्ञानोबा नव्हे, निवृत्तीनाथ, ज्ञानोबांचे सद्गुरू. माऊली म्हणते, असा सद्गुरू मला लाभला, माझं कोणत्या जन्मीचं भाग्य उदयाला आलं. ही संतांची कृपा की दैवाची गती, मला लाभली संतांची संगती. ही दैवाची कृपा म्हणायची का संतांनी माझ्यावर केलेली कृपा, सत्संगती मला लाभलेली आहे. असा योग माझ्या या चरित्रामध्ये पावन योग प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या सद्गुरूची महती सांगताना ते म्हणतात, हा श्रुती गुण सागरो आहे. निवृत्तीनाथ कसे आहेत? श्रुती गुण सागरो. याचा अर्थ वेदांताचा खरा अर्थ त्यालाच उलगडला. सद्गुरूला शरण का जायचं? वेदांताचा खरा अर्थ त्याला उलगडलेला असतो. वेदांत हे आमच्या तत्वज्ञानाचं शिखर आहे. हिमालयावर झेंडा, वेदांत रूपी हिमालयावर झेंडा, ध्वज आत्मसाक्षात्काराचा कुणी लावला? तो सद्गुरूंनी लावलेला आहे. आणि म्हणून त्या सद्गुरूला शरण जायचं असतं. हा भावार्थ पुढे म्हटलेला आहे. माझा सद्गुरू कसा आहे? माऊली म्हणते, माझा सद्गुरू स्वयंभू आहे. स्वयंभू कोणाला म्हणतात? आता एखादी कादंबरी लिहिली तरी त्याला सुद्धा हा स्वयंभू होता म्हणून दडपून ठोकून देतात. स्वयंभू असा नसतो. स्वयंभूची पात्रता काय? अलौकिक आहे आणि ती परमार्थामध्येच लाभू शकते. स्वयंभू कोणाला म्हणायचं? ज्याला जन्म मृत्यूचा बंध नाही. एक पहिलं लक्षण, अर्थात ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय. दुसरं, जो अनादि अनंत आहे, जन्म मृत्यूचं चक्र ज्याचं तुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे जो अनादि अनंत झालेला आहे त्याला काय म्हणायचं? त्याला सद्गुरू म्हणायचं. तो स्वयंभू असतो. तिसरं,
वेदांताचा खरा अर्थ श्रुती गुण सागर स्वरूप होऊन त्याला उलगडलेला असतो. आणि म्हणून काय म्हणायचं, त्याला स्वयंभू म्हणायचं. स्वयंभू याचा मुळात अर्थ असा की तो जन्माला येतानाच, या सृष्टीमध्ये येतानाच सगळं ज्ञान, परिपक्व आत्मज्ञान घेऊन प्रगट झालेलं असतं. त्याला कोणी शिकवावं लागत नाही, त्याला कोणी गुरु नसतो. ध्यानात येते का आपल्या? त्याला कुणीही गुरु नाही, तो तत्वज्ञान घेऊनच प्रगट झालेला आहे. आणि म्हणून तो सूर्यासारखा, चित सूर्यासारखा आहे. चित सूर्याला कोण प्रकाश देतो? तो स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे. आणि म्हणून तो चित सूर्य स्वतःचा प्रकाश जगाला उधळून टाकतो, जगावर सगळ्या जगाला प्रकाशित करतो. तसा हा स्वयंभू सद्गुरू एकदा प्रगट झाला की जनांचं कल्याण करून टाकत असतो. गुरु सगळ्यांना सारखंच सांगतो खरं. त्यातले अधिकार परत्वे माणसं घेत असतात. निवृत्तीनाथांनी अन्य जणांनाही सांगितलं असेल, एकच का माऊली झाली हो? 1,00,000 माऊली का तयार केल्या नाही? जात जगामध्ये आणि जगाचं कल्याण करा, आतंकवाद कमी करून टाका. एकच माऊली का झाली? आपल्या बरोबर अर्थ लक्षात आला असेल. सद्गुरु देतो, पण आपली जशी पूर्व पुण्याई असते, आपली जशी तपश्चर्या असते, आपली पात्रता जशी असते, तसं आपण घेत जातो. देणारा देत जातो, घेणारा आपल्या पात्रतेप्रमाणे घेतो. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळो येते. तुकारामांनी सुद्धा बरोबर म्हणून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि ते सर्वार्थाने खरं आहे. गुरु दाखवतो आणि गुरु आपल्या कृतीने अनेकांच्या मध्ये पालठी घडवून आणतो. बरं का, मोठं विलक्षण सुंदर आहे. गदाधर भट्ट या नावाचे फार थोर सत्पुरुष संत उत्तर भारतामध्ये झाले. आणि त्यांचं वर्णन असं करतात की ज्या वेळेला भागवत सांगत असत, नवरस प्रगट करत असत म्हणे. माणसं हेलावून जात. वीर रस येत असे, रौद्र रस, शृंगार रस येत असे, पण कारुण्यामध्ये ते इतके बुडून जात असत आणि सतत गंगा यमुना त्यांच्या नेत्रामधून वाहत असत. इतके त्या कारुण्यामध्ये तुडुंब ओतप्रस्वता भरून जात असत. पाणी निघायचं घळघळा. भागवत असंच आहे. भागवत वाचताना जो आतून हेलावला नाही तो म्हैसमंगळू. असंच आहे, खरंच आहे. इतकं उत्कट आहे भागवत. ते वाचल्यानंतर नकळत कंठ सद्गदितच होतं. इतकं भागवताचं सामर्थ्य आहे. आणि विशेष करून दशमस्कंद, ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या लीला आहेत, आणि पुढे 11 स्कंद म्हणजे उद्धवाला केलेला सगळा उपदेश आहेत. हे 2 स्कंद तर अलौकिकच आहे. हजारो माणसं त्यांचं संकीर्तन ऐकायला येत असत. त्या गावामध्ये एक महंत होता. त्याला फार वाईट वाटायचं की याच्या कीर्तनाला इतकी 1000 माणसं जातात, आपण इतके विद्वान, इतके शिकलेलो, इतकी शास्त्र जिव्हेवर आहेत, आणि तरी सुद्धा आपल्या प्रवचनाला कोणी नाही. असं का बरं व्हावं? त्या महंताला फार वाईट वाटत असे. आणि मग तो म्हणायचा, हा लबाड आहे, झूठ आहे, खोटं बोलतो, काहीतरी सांगतो, कृत्रिमरित्या डोळ्यातून अश्रू काढतो, असंही म्हणत असत. वाटेल ते बेछूट आरोप गदाधर भट्टांवर करत असत. गंमत अशी झाली की सगळं गाव लोटते म्हटल्यानंतर कुणीतरी आग्रह केला, महंतजी आप भी चलिए. त्यावेळेला आता याची पंचायत झाली, जायचं की नाही. नाईला जाणं हा आला आणि पाहतो तर दशमस्कंधाचं निरूपण चाललेलं होतं आणि माणसं घळघळा पाणी काढत होती डोळ्यात. इतका भारावलेला समुदाय होता. आणि महंतजी आपले बघतायत सगळीकडे, स्वतः तटस्थ, काही झालेलं नव्हतं त्यांच्यावर परिणाम, दगडासारखे, पाषाणासारखे. आणि त्यांना आश्चर्य वाटलं, अरे किती लोक रडतायत, सगळे मुसमुसतायत, रडतायत, हुंदके देत आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये इतके तल्लीन झालेले आहेत, विचारायला नको. लाज वाटली महंतांना थोडी. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नाईलाजाने आले, शेजाऱ्यांनी आग्रह केला. मग येत गेले. 10-15 दिवस झाले आणि काही केले, त्यांच्या डोळ्यातून पाणीच निघायचं नाही. बाकी सगळे रडतायत, याच्या डोळ्यातून काही पाणी निघायचं नाही. मग यांनी काय केलं, 16व्या दिवशी भगवती बरोबर घेऊन आलं. थोडी तिखट आमच्या भगिनी स्वयंपाकामध्ये वापरतात ते, आणि करुण रसाचा प्रसंग आला आणि सगळी माणसं रडायला लागल्याबरोबर यांनी डोळ्याच्या कडेला लावली भगवती. लावल्यावर डोळ्याची आग आणि घळघळ पाणी निघायला लागलं आणि खोटे हुंदके द्यायला लागला की आपल्याला सुद्धा किती या करुण रसाने तृप्त करून टाकले असं दाखवायला लागला. एक दिवस ते चाललं. दुसऱ्या दिवशी त्याचं नाटक ओळखलं शेजारच्या माणसाने.
आणि प्रवचन संपल्याबरोबर तो शेजारचा, या महंताच्या शेजारचा ग्रहस्थ उठला, गेला आणि भट्टांना म्हणाला, भट्टजी हा महंत असा लबाडी करतो. त्यावेळेला महंत जी असं करतात असं भट्टांनी विचारलं आणि ते म्हटले, तू खरंच सांगतोयस का? त्यावेळी तो म्हणाला, अहो मी हे डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मग म्हटले, चल मला त्यांचं दर्शनच घ्यायला पाहिजे, हा स्थितप्रज्ञच असला पाहिजे. असं म्हणून गदाधर भट्टजींनी काय केलं, घरी गेले, साष्टांग दंडवत घातले, त्याला चरण धरले आणि पाणी निघालं भट्टांच्या डोळ्यातून. आणि तो महंत इतका सटपटला, तो म्हणाला, भट्टजी आपण हे काय करता? त्यावेळी ते म्हणाले, बाबा रे, आजपर्यंत स्थितप्रज्ञाविषयी ऐकलं, पण आपल्या रूपानं प्रत्यक्ष पाहायला मिळाला. साष्टांग दंडवत आहे आपल्यापुढे. बरं, दुसरं असं की धर्मशास्त्रांनी असं सांगितलंय, भागवतात असं सांगितलेलं आहे की ज्यांनी कृष्णाचं चरित्र ऐकलं आणि जो हेलावला नाही त्यांनी स्वशासन करून घ्यावं, असं वचन आहे भागवताचं. तेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यात ते तिखट घालून स्वतःला शास्त करता, तुम्ही माझे गुरुच आहात म्हणून पुन्हा तुम्हाला साष्टांग दंडवत. तो महंत म्हणे इतका अंतर्बाह्य पालटला भट्टजींचा, तो पुढे पट्टशिष्य झाला आणि भागवताची थोर परंपरा त्यानं पुढे चालवली. पण इथे तर गुरु शिष्य असे आहेत, गुरुही अलौकिक आणि शिष्यही तेवढाच अलौकिक आहे. मला असं वाटतं की निवृत्तीनाथानं जेवढी विशेषणं माऊलींनी वापरली आहेत ती सगळी माऊलींना लागू पडतात. ते श्रुतिगुण सागरू आहेत, ते स्वयंभू आहेत, ते आत्मज्ञानी आहेत, बालपणीच सर्वज्ञता त्यांना केव्हाच लाभलेली आहे आणि म्हणून एका दृष्टीनं ते कृतार्थ झालेले आहेत. आता या गुरुला माता पिता संबोधल्यानंतर माऊली म्हणते, हे सद्गुरू माझ्यावर कृपा करा. काय कृपा करा? काही मागणं मागितले, पसायदंतर मागितले आपल्याला माहिती, पण त्याच्या अगोदर माऊलींनी काही गोष्टी मागितलेल्या आहेत. ते म्हणतात, नवरसांचे सागर हे सद्गुरू तू निर्माण कर. काय काय मागितले बघा, नवरसांचे सागर निर्माण कर. का? या नवरसामध्ये सर्व भक्तजनांना न्हावून तृप्त होऊ दे, त्यांना अंतर्बाह्य शांती आणि तृप्तता लाभू दे, म्हणून नवरस निर्माण कर. आणि नवरसांच्या माथ्यावर जो शांत रस बसलेला आहे त्या शांत रसाचं प्रत्यंतर सगळ्यांना दे. ही पहिलं मागणं मागितलं. दुसरं काय सांगितलं? ते म्हणाले, भावार्थाचे डोंगर निर्माण कर, भक्तीचे डोंगर, ज्याच्यामध्ये अनंत रत्न आहेत आणि ज्याचा लाभ सर्व लोकांना होईल असं काहीतरी हे सद्गुरू तू सगळ्यांना प्राप्त करून दे. एक मागणं 12व्या अध्यायामध्ये तर सद्गुरूच्या चरणी माऊलींनी असं मागितलंय की आपण थक्क होऊन जातो, इतकं अलौकिक मागणं आहे ते माऊलींनी मागितलेलं. काय मागितलं सद्गुरू जवळ? ये मराठीची येचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देऊ या जगा. मराठीचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. काय मागितलं? ब्रह्मविद्या सगळ्या जनांना खुली करून टाका. संत किती उदार, म्हणून म्हटले संत उदार उदारा. तुकोबांनी बरोबर म्हटलं, उदार किती उदार, त्यांच्या औदार्याला कोणतीही सीमा नाही. रामानुज म्हणे गोष्टीपूर्ण त्यांचे आचार्य होते, त्या गुरुकडे गेले आणि गुरुनी त्यांना गुरुपदेश दिला आणि सांगितलं, कोणता मंत्र दिला असेल? ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि सांगितलं हा मंत्र कुणालाही द्यायचा नाही, हा मंत्र उघडा करायचा नाही. रामानुजानं पहिला दंडक घातला आणि रामानुजांनी काय केलं असेल? रामानुज त्या गोपुरावर चढून वरती सौधावर गेले आणि लोकांना बोलवलं गावातल्या सगळ्या आणि म्हणाले, माझ्या मागून म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय. हजारो माणसं प्राकारात खाली जमलेली गोपुराच्या पुढे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायला लागले. आणि त्यावेळेला गोष्टी पूर्ण बाहेर आले, खाली उतरवलं रामानुजांना आणि म्हणाले, अरे चंडाळा काय करतोस? मी काय तुला आज्ञा केली, तू काय करतोयस? नरकात जाशील. रामानुज म्हणाले, सद्गुरू एवढ्या सगळ्या मंडळींचं कल्याण होत असेल, मी सानंद नरकात जायला तयार आहे. काय केवढी भावना हो जनकल्याणाची, माऊलींच्या शब्दाशब्दात अशी लोककल्याणाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. मराठीचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. हे सद्गुरू माझ्यावर कृपा अशी करा की मराठीच्या सारस्वतामध्ये आपण काय करा, सुंदर वृक्ष तर लावलेच आहे, पण सारस्वताचं भावार्थ दीपिकेचं आता आपण काय करा, आता आपण एकच करा, ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाका. सत्पात्र असो, अपात्र असो, श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, राव असो, रंक असो, सत्पात्र अपात्र जो जो येईल त्याला ब्रह्मविद्या भरभरून आपण देऊन टाका. म्हणजे काय होईल इथं?
घेणं आणि देणं सुखची वरी हो देऊ या जगा. प्रपंचात असं घडत नाही. प्रपंचात काय घडतं? घेणं सुखाचं असतं, देणं क्लेशदायकच असतं, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून माऊली काय म्हणते, हे सारस्वताचं असं झाड लावलेलं आहे की त्यातून सद्गुरू असं करा की इथे देणंही सुखाचं होईल आणि घेणंही सुखाचं होईल. इथे काय द्यायचं? भक्ती द्यायची आणि भक्तीच घ्यायची. इथे काय द्यायचं? ज्ञानच द्यायचं आणि ज्ञानच घ्यायचं. इथे काय करायचं? नित्य नैमित्तिक विहित कर्म द्यायची आणि तीच कर्म घ्यायची. असं अलौकिक काहीतरी करायचं. आणि म्हणून आपल्या सद्गुरूला त्यांनी वंदन करून प्रार्थना केली आहे, ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाक. आता काही जण म्हणतील, समजा ब्रह्मविद्या नसली तर काय बिघडलं? आमचं सगळं छानच चाललंय, नोकरी करतो, पगार मिळवतो, घरी सुखाची साधनं आहेत, दिवसातले 5-6 तास दूरदर्शन आनंद देतं आम्हाला. असं इतका वेळ खरंच घालवतात बरं का काही माणसं. मग असं इतकं जर असेल, ब्रह्मविद्येचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, तुम्ही कितीही सुखाच्या मागे लागलात तरी दुःख वाट्याला येतातच. कुणालाही 100% सुख मिळत नाहीत. दुःख हे वाट्याला येतच. आध्यात्मिक आहे, अधिभौतिक आहे, अधिदैविक आहे, तिन्ही प्रकारची दुःख वाट्याला येतात. आणि मग मात्र मनुष्य दुःख करायला लागतो. अहंकाराने सुखाचं कर्तृत्व तो आपल्याकडे घेतो आणि दुःख मात्र परमेश्वराने दिलं असं म्हणायला लागतो. कुणालाही विचारा, बंगला कुणी रे बांधला? मी बांधला. गाडी कुणी घेतली? वा वा, छान वातानुकूलित दिसते बरं का, स्वयंप्रेरिका बरं का, किंवा तैलरथ म्हणा त्याला, वातानुकूलित तैलरथ कुणी घेतला? मी घेतला. वैभव कुणी वाढवलं? मी वाढवलं. इतका व्यवसाय कोणी वाढवला? मी वाढवला. आणि एक मंदीची लाट आली, फटका बसला की म्हणतो, देवा काय रे केलंस हे? अरे चोरा, सुख तेवढी तू निर्माण केलीस आणि दुःख तेवढं तुला ईश्वराने दिलं. काय मनुष्य असा असतो, म्हणून सावधान असलं पाहिजे. कौतुक आहे. ब्रह्मविद्या का हवी? गीता भावार्थ दीपिका का हवी? त्याचं उत्तर इथे आहे बरोबर. म्हणून कुंती किती शहाणी असेल की देवाजवळ काय मागितलं? दुःख दे. कृष्ण म्हणाला, अत्य तुला काय देऊ? सगळ्यांनी भरभरून घेतलं, मी आग्रहाने दिलं, तू मात्र काहीच मागत नाहीयेस. त्यावेळी ती म्हणाली, स्वकर्म फल निर्दिष्टा याम याम योनिम व्रजाम्यहम तस्याम तस्याम ऋषिकेश त्वयि भक्तिर्दृढास्तु मे. बस भगवंता, याच्या पलीकडे काही देऊ नको. आमच्या कर्माने आम्हाला जे जे जन्म मिळतील त्या त्या जन्मामध्ये तुझी निर्व्याज भक्ती भगवंता आम्हाला दे. आणि ती घडावी म्हणून काय कर? विपदस संतुनः शश्वत, आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळू देत. का तर दुःख आल्याशिवाय भगवंता आम्हाला तुझी आठवणच होणार नाही. सुखात भगवंताची कोण आठवण करतो? दुःखातच भगवंताची आठवण होते आणि प्रार्थना करतात, प्रभो आता दुःख जरा बाजूला करा, किंवा सोसण्याचं सामर्थ्य द्या, सुखाची झुळूक अंगावर येऊ दे. ही प्रार्थना केव्हा? दुःख वाट्याला आली की. आणि म्हणून इथे लक्षात ठेवायचं, ब्रह्मविद्या का हवी? आत्मविद्या, एकात्मज्ञान, स्वरूप ज्ञानाचा स्पर्श चित्ताला का हवा? एवढ्यासाठी हवा. आता पुढे जाते माऊली, आणखीन फार सुंदर मागितलेलं आहे. पाखांडाचे दरकुटे जाऊ देत. काय एक एक मागणार रे माऊलींच. नास्तिकतेच्या दर्या हे सद्गुरू नाहीशा कर. नास्तिकतेच्या दर्या म्हटले बरं का. माऊलींनी भावार्थ दीपिकेत थोडक्यात सांगितले, जो आस्तिक तो कृतार्थ, त्याच्याजवळ सद्बुद्धी असते. आणि नास्तिकाच्या जवळ काय असते? दुर्मती असते, दुष्ट बुद्धी असते, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि जे नास्तिक असतात ते जगाचं अपरंपार नुकसान करतात. आत्ता प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईमध्ये एक प्रवचनमाला झाली आणि तिथे आपल्याला आश्चर्य वाटेल, 11वी 12वी मधला एक मुलगा गिरगावमधून येत असे दादरला. दररोज यायचा, संध्याकाळी 5ला यायचा, त्याला घरी जायला 11:30-12 वाजायचे दररोज. एका चाळीत एका खोलीमध्ये राहायचं. त्याची आई आली, ती मला म्हणाली, आपण याल का आमच्याकडे गिरगावमध्ये? मला काही बोलायचं आहे आपल्याशी. म्हटलं येतो. गेलो तर अक्षरशः चाळीमधली एक खोली. तर त्या म्हणाल्या, मुलावर काय जादू झाली आहे कोणास ठाऊक. म्हटलं काय झालं? तर म्हणे तो आपल्याकडे यायला लागला आदित्य प्रतिष्ठानमध्ये आणि अंतर्बाह्य त्याच्यात पालट झाला. म्हटलं काय झालं? तो म्हणे ज्या वेळेला 11वीत गेला त्यावेळेला घरी येऊन म्हणायचा, देव्हारा बाहेर फेक.
पांडुरंगाची प्रतिमा बाहेर फेकून दे, उकिरड्यावर टाक. मी पूर्ण नास्तिक आहे, माझी देवावर श्रद्धा नाही. प्रतिष्ठानची काहीतरी म्हणे त्यांनी व्याख्यानं प्रवचनं ऐकली आणि त्याच्यामध्ये बदल झाला. आता तो म्हणतो माझ्यातून फार मोठं पाप घडलं, आई तू पूजा करू नको, मी करतो. मी म्हटलं काय रे तुला असा झटका आला आता की म्हणून तू आईजवळ असं बोलायचास? तर त्यावेळेस तो म्हणाला मी एक व्याख्यान ऐकलं आणि त्या व्याख्यानात सांगितलं की ईश्वराला निवृत्त करा. जे नास्तिक असतात ते समाजाचा किती घात करतात. नाव बरोबर लक्षात आलं, सांगायला पाहिजे असं नाही. जे नास्तिक असतात ते दुर्मती असतात असं माऊलींनी म्हटले. काय केवढा प्रचंड आशय आहे त्याच्या. ते समाजाची अपरंपार हानी करतात, त्यांचा प्रभाव समाजावर असतो आणि त्याच्यामुळे जे असे डळमळीत असतात ईश्वर आहे किंवा नाही त्यांच्या श्रद्धा तोडण्यात ते यशस्वी होतात. तो मुलगा म्हणाला योग्य वेळेला कानावर चांगले शब्द पडले, आता मी सावरलोय, माझ्या मनामध्ये निष्ठा आणि श्रद्धा जागलेली आहे. पाखांड्यांची दुर्घटा सगळी नाहीशी करून टाक असं माऊलींनी म्हटले. नास्तिकपणाच्या सगळ्या दर्या नाहीशा करून टाक, कारण त्या दर्यामध्ये किती आमचे सज्जन पडतील आणि त्यांचं नुकसान होईल सांगता येत नाही. बरं दुसरं, जे नास्तिक असतात ते काय करतात, ते सज्जनांच्या सत्पुरुषांच्या आस्तिकांच्या वाटेत काटे पसरतात. ज्यांचा बुद्धिभेद होईल अशा प्रकारचे शब्द वापरून असे शब्दरूपी काटे वाटेत टाकतात आणि ते वादंग करतात, कटकट करतात. आणि म्हणून नास्तिकांना पहिल्यांदा हकलून दे. माऊलींनी काय सुंदर मागणं मागितले सद्गुरूच्या जवळ, निवृत्तीनाथांच्या जवळ, की हे काय करतात, वादंग करतात. नारदांनी एक सूत्र सांगितले, वादो नावलंब्या, कधी वाद करू नये. शहाण्या माणसाने वादंग करू नये. कारण काय, ऐकण्याची ज्याची इच्छा असेल त्याला सांगावं, पण इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जो अभक्त आहे, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही, त्याला हे ज्ञान कधी सांगू नये असं म्हटले. कारण तो तरकट असतो. आणि कसा असतो आपण पाहिलं पंढरीला जायच्या उदाहरणानं आपल्या बरोबर लक्षात असेल, कारण त्याचे तर्क संपतच नाही. ततः किम ततः किम, आचार्यांनी तेच सांगून ठेवले, ततः किम ततः किम ततः किम ततः. मग त्याच्या पुढे काय हेच तो विचारत. आता आत्मसाक्षात्कार झाल्यावर मौनच, पुढे मनुष्य बोलूच शकणार नाही. तरी तो म्हणतो आत्मसाक्षात्कार झाला मग पुढे काय, मूर्ख आहेस, एवढंच त्याला सांगायचं. कारण अंतिम पुरुषार्थ एकदा प्राप्त झाल्यानंतर पुढे बोलणंच संपतं सगळं. आणि म्हणून नास्तिकतेच्या दर्या नाहीशा कर. हे वादंग करणारे अतिदुष्ट तर्कट आहेत, ते या आस्तिकांच्या वाटेवर काटेरी झुडपं टाकतात, तेव्हा त्यांचे मार्ग तू सुकर करून टाक असं सांगितलेलं आहे. आणि तर्कदुष्टपणाची जी श्वापद आहे, अरे बापरे काय एक एक शब्द वापरले माऊलीने, त्या श्वापदांना हे सद्गुरू हकलून दे लवकरात लवकर. कारण ती श्वापद असतात का, ज्यांच्या मनात श्रद्धा नाही त्यांची बुद्धी ही स्वार्थासाठीच कामाला येते. आपण म्हटलं ना की जगाला बुडवणारे सगळे बुद्धिवान आहेत, पण त्यांची बुद्धी ही दुर्मती आहे, दुर्बुद्धी आहे, ती सन्मार्गाकडे वळलेली बहुशाखा बुद्धी आहे. ती कशी व्हावी, व्यवसायात्मिका निश्चयात्मिका बुद्धी व्हावी, माऊलींनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. मग आता ही अशी तरकटपणाही जावा, दुष्टपणाही जावा, नास्तिकताही जावी, आणि मग त्यांच्या ठाई काय निर्माण व्हावं. माऊली म्हणते जो शरीरी उदासू आहे असा तो महात्मा निर्माण व्हावा. म्हणजे इंद्रियांचं दमन करणारा, इंद्रियांचा स्वामी निर्माण व्हायला पाहिजे. तो काय करतो, आत्मसंतोषाच्या गाभाऱ्यात बसतो आणि आत्मसाक्षात्काराची पंचपक्वान्न नित्य खात असतो. इतकं सामर्थ्य त्याला प्राप्त होत असतं. मग आता नास्तिकता का जावी, मला एक दृष्टांत आवडतो म्हणून मुद्दाम सांगतो. नास्तिकता का जावी, सद्गुरूला पहिल्यांदा पारखून घ्यावा, मग त्याच्याबद्दल मनात किंतु नसावा. सद्गुरूला पारखावा बरं का, निश्चित पारखावा. रामकृष्णांना अनेक जणांनी पारखून घेतलं, रामकृष्ण परमहंसांना, उगाच नाही त्यांचे भजनी लागले. पुढे जे योगानंद म्हणून प्रख्यात झाले ते योगेंद्रराय चौधरी त्यांच्याकडे नित्य येत असत, भेटत असत. एकदा त्यांनी असं ठरवलं की दक्षिणेश्वर मंदिरात यायचं राहायचं. आले राहायला. रामकृष्ण परमहंसांना निरखत होते, पाहत होते, चालतात कसे, बोलतात कसे, वागतात कसे, दिवसा काय करतात, दुपारी काय करतात, रात्री काय करतात, असं सगळं त्यांचं पाहणं चाललेलं होतं.
आणि पाहता पाहता गंमत अशी झाली, एके दिवशी मध्यरात्री जागे होते योगेंद्र आणि त्यांना वाटलं गुरुजींना काही शंका विचारावी, म्हणून भेटायला आले मध्यरात्री. तर रामकृष्णांची खोली रिकामी, रामकृष्ण नव्हते. त्यावेळेला योगेंद्रराय चौधरींच्या मनात विकल्प आला, जो येऊ नये गुरुबद्दल. महापाप असतं गुरुच्या बद्दल वेडवाकडं बोलणं आणि वेडवाकडं लिहिणं म्हणजे महापाप आहे. पण काही जणांना ते कळत नाही. इकडे गुरुला नमस्कार करतात आणि वेडवाकडं वागतात. योगेंद्रराय चौधरी तिथे आले आणि काय त्यांना दिसलं, खोलीत कोणी नाही. विकल्प मनामध्ये काय आला, त्यांना असं वाटलं, अरे आपल्याला एवढं शिकवतात रामकृष्ण, ब्रह्मचर्याची थोरवी सांगतात सारखे, आणि आत्ता मध्यरात्री ते इथे नाही आहेत, नौबत खाण्यात असतील का? कारण नौबत खाण्यात शारदा माता राहत असत. असा भयानक विकल्प त्या योगेंद्रराय चौधरींच्या मनात आला. असं त्यांना वाटते तोपर्यंत रामकृष्ण परमहंसांच्या पायात सपाटा ज्या होत्या त्याचा चटपट चटपट आवाज यायला लागला. आणि मध्यरात्री यांच्या लक्षात आलं की गंगेवर स्नान करून ओले त्यानं रामकृष्ण परमहंस परत आले. अंधार होता तरी त्यांना असं वाटलं की कोणीतरी मनभर काळोखी आपल्या चेहऱ्याला फासलेली आहे. फार वाईट वाटलं की सद्गुरूविषयी आपल्या मनामध्ये असा विकल्प जागावा, अत्यंत वाईट वाटलं. आणि मान खाली घालून तिथेच दाराशी उभे राहील. आणि रामकृष्ण परमहंस आले आणि पाहतात तर योगेन. रामकृष्ण हसले आणि म्हणाले, बेटा तू आत्ता इथे मध्यरात्री? आणि मग हसले. रामकृष्ण म्हणाले, ते फार सुंदर आहे. ते काय बोलले, छान छान, गुरुला असंच पारखून घ्यावं बरं. ज्याच्या ठाई वैश्विक मन वाचायची ताकद होती त्या रामकृष्ण परमहंसांनी एकच वाक्य उच्चारलं, छान छान, गुरुला असंच पारखून घ्यावं बरं, दिवसाही आणि रात्रीही. काय उद्गार आहेत रामकृष्णांचे. योगेंद्रराय चौधरींचे पाय असे लटपटले, सद्गुरूला पारखून घ्यावा. नाहीतर समाजामध्ये आज चित्र असं पाहायला मिळतं, सद्गुरू म्हणून मानतात, प्रतिदिनी वंदन करतात आणि पुन्हा त्याचा लेखी निषेधी करतात. शून्य किंमत आहे. तुम्ही मानलेला सद्गुरू आणि त्याला केलेलं वंदन आणि जोडू पाहणारे पुण्याई शून्य आहे. काही त्याची किंमत नाही आहे. अशी माणसं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. इकडे वंदन करतात आणि पाठ सद्गुरूची वळली की त्याची निंदा करतात. असं घडू शकतं. भगवंतानी हे पूर्वीच सांगून ठेवले, कलियुगामध्ये घडेल. सद्गुरूला त्याचं वाईट वाटत नाही, पण संघटनेचा नाश होत असतो. माणसांनी नेहमी सावध पाहिजे, सावधान पाहिजे. माऊलींनी अनेक ठिकाणी सांगितले, समर्थांनी तर वारंवार सांगितलेलं आहे. समर्थ तर म्हणतात अखंड सावधान असावे, हे असलंच पाहिजे. मग इथे आम्हाला माऊली असं सांगते की हे नास्तिक, अश्रद्ध, सद्गुरूवर ज्यांची प्रीती नाही, सद्गुरूंच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम नाही, वरवर जे दाखवतात त्यांना या मार्गातून लांब कर असं माऊली म्हणते. तरकट वापरणारे लोक या पंथामध्ये नकोत. वेगी धरा विठोबाचा पंथ असं नामदेवानी म्हटलं, ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेरणेनं. पण याच्यामध्ये सगळे सश्रद्ध येवोत, निष्ठावंत येवोत, हाच त्याच्यामधला भावार्थ आहे. आता एवढी प्रार्थना सगळी माऊली करते की माऊली म्हणजे माऊलींची माऊली निवृत्तीनाथ, आपल्या कृपेनं हे सगळं घडावं. आता या गुरुचा मला प्रसाद लाभल्यानंतर काय काय सामर्थ्य प्राप्त झालं. माऊली म्हणते की ज्ञानदेवा नयन निवृत्तीने ब्रह्म दाविले. आहा, ज्ञानदेवांच्या नयनाला म्हणजे प्रज्ञाचक्षुला निवृत्तीनं प्रत्यक्ष ब्रह्म दाखवलं, असं सामर्थ्य त्यांनी प्रगट केलेलं आहे. बरं, त्याच्या कृपेमुळं माझ्या हातून काय काय घडलं. बोली अरूपाचे रूप दावीनं. निवृत्तीनाथांची कृपा झाली म्हणून अरूपाचं रूप मी दाखवीन म्हणतायत. अरूपाला कधी रूप असतं का? चैतन्य अरूप आहे, त्याला रूप नाही आहे. ते डोळ्यांना दिसत नाही, पंचेंद्रियाला प्रत्ययाला येत नाही. तरी सुद्धा माऊली म्हणते की निवृत्तीनाथांच्या कृपेनं अरूपाचं रूप दाखवीन. दुसरं काय म्हणतात, अतींद्रिय इंद्रियाकरवी भोगवीन तुम्हाला. जे अतींद्रिय आहे त्याचं प्रत्यंतर इंद्रियाला आणून देईन आणि हे कुणाच्या कृपेनं घडवून दाखवेन. माझे जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी हे सगळं घडवून दाखवेन. बरं, आणखीन 4 पावलं माऊली पुढे जाते आणि फार सुंदर उलगडून दाखवते. त्यांनी काय म्हटले, उपायवन. उपायवन म्हणजे काय माहिती आहे का आपल्या?
उपायवन म्हणजे शमदमादी संपत्ती धारण करणं. उपायवन वसंतू, आपल्या सद्गुरूला निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलेलं आहे? उपायवन वसंतू म्हणजे शमदमादी संपत्ती धारण करणं, विवेक वैराग्य जागणं, नित्यानित्य वस्तू विवेक करणं, मुमुक्षुत्व चित्तामध्ये जागणं, या 4 गोष्टींना उपायवन असं म्हटलं जातं. तर उपायवनाचा वसंतू या म्हणजे शमदमादी संपत्तीचा वसंत ऋतू कोण आहे? तर तो माझा निवृत्तीनाथ आहे. हा काय गोड सांगतात माऊली. म्हणजे शमदमादी संपत्ती धारण केली तरी त्याला आत्मोन्नत होण्यासाठी सद्गुरूचं मार्गदर्शन लागतंच. सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय कुणालाही उन्नत होता येत नाही. केवढा सुंदर भाव याच्यामध्ये प्रगट केलाय, आपल्या बरोबर लक्षात आला असेल. उपायवन वसंतू म्हणजे शमदमादी संपत्तीला सुद्धा वसंत ऋतू यावा लागतो. म्हणजे मग गोड फळ त्या तपश्चर्येची आत्मसाक्षात्कार रूपी मिळतात. बर शिवाय हा सद्गुरू कसा आहे? फार सुंदर त्याला उदाहरण दिलंय. हा आहे व तंतू आहे असं म्हटलेलं. भगिनींना याचा अर्थ नक्की माहिती असतो. आहे लेणी म्हणत नाहीत. अर्थ लक्षात आला का? आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र. तर या ब्रह्मविद्येचं साक्षात मंगळसूत्र कोण आहे? तर तोही गुरुच आहे असं माऊलींनी म्हटले. अर्थ आपल्या लक्षात आला का? की स्त्रीची ओळख कशावरून होते? गळ्यातल्या मंगळसूत्रांनी, कपाळावरच्या कुंकवानी, हातामधल्या बांगड्यांनी होती. जेवढं आमच्या संस्कृतीने चांगलं म्हणून सांगितलं ते टाकून द्यायचा उमाळा का येतो आपल्या समाजाला? केवढं आश्चर्य आहे. का आपल्या परंपरा मोडाव्यात? अनाकलनीय आहे खरोखर. मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या ही सौभाग्य लेणी आहेत. त्या सौभाग्य लेणीवरून त्या स्त्रीचा अधिकार हा आपोआपच प्रगट होत असतं. त्याला काही वेगळंच सांगावं लागत नाही. ते मंगळसूत्र आपल्या जवळ काहीतरी बोलून जात असतं. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आता गंमत इथे माऊलींनी काय उपमा सुंदर दिली हो, काय दृष्टांत देतात एक एक माऊली. ब्रह्मविद्येच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे माझा सद्गुरू आहे असं म्हटले माऊलींनी. याच्या पलीकडे सुंदर काय सांगावं. ब्रह्मविद्येच्या गळ्यात मंगळसूत्र सद्गुरू रूपानं, कारण ते मंगळसूत्र सूचक आहे, नवऱ्याचं प्रतीक आहे. तेव्हा हे मंगळसूत्र ब्रह्मविद्येच्या गळ्यातलं सद्गुरूचं स्थान दाखवून देणार आहे असं माऊली म्हणते. केवढा सुंदर अर्थ याच्यामध्ये आहे. मग हा कसा आहे? आत्मसुख दाखवणारा आरसा आहे. माझा सद्गुरू कसा आहे? आत्मसुख दाखवणारा आरसा आहे असं अनुभवामृतामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. आत्मसुखाला सुख प्राप्त करून देणारा असा हा नितळ आरसा कोण असेल तर तो म्हणजे माझा सद्गुरू निवृत्तीनाथ आहे. त्याच्या कृपेनं मला काय प्राप्त होणार नाही म्हणजे सगळंच प्राप्त होईल. बर काल परवा आपण एका गोष्टीचा उल्लेख केला. हा कसा आहे? मोडोनी माया कुंजरू. हा काय करतो? मायारूप कुंजरू म्हणजे हत्ती, त्या हत्तीला मारतो. मारल्यावर त्या हत्तीच्या मस्तकातला जो मणी आहे आत्मसाक्षात्कार रूपी तो देतो. नुसता देतो असं नाही, वगरू त्याचं जेवण घालतो. जेवविता तो निवृत्ती म्हणून तो निवृत्ती बंधू असं माऊलींनी अतिशय कृतार्थ भावनेनं म्हटलेलं आहे. तो साक्षात चित्सूर्य आहे. असा चित्सूर्य ज्याला प्राप्त होतो त्याचं जीवन कृतार्थ होऊन जातं. इतकं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. अर्थात तेवढी निष्ठा असेल तर, अन्यथा नाही. कल्याण स्वामी म्हणे इतकी प्रीती करत असत समर्थांच्यावर की त्याला तोड. आणि त्यांच्याकडे काम काय असे? 2 वेळेला, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी गड उतरायचा सज्जनगड आणि पाणी भरून आणायचं वरती प्यायला. अरे बापरे, आपण समर्थांच्या शेजघरातले हंडे पाहिले असते. एवढाले हंडे आहेत, रिकामे उचलायचे म्हटले तरी जड आहेत. ते भरून आणायच्या खेपा कल्याण स्वामी नित्य करत. 10-12 खेपा एका वेळेला व्हायच्या. 20-25 खेपा केल्याशिवाय सगळ्यांना चांगलं प्यायचं पाणीच मिळत नसे. पण जशा खेपा करत तसं भरपूर खाती असत. भरपूर. सगळ्यात आहार कुणाचा मोठा? तर या कल्याण स्वामींचा. मग इतर त्यांचे गुरुबंधू त्यांची चेष्टा करायची आणि काय म्हणायचे? डाळ गप्पू. डाळ गप्पू एक असला म्हणजे काय? भरपूर खातो, याला अभ्यास नको, याला वाचन नको, याला स्मरण करणं नको, याला गुरुपूजन नको, काहीच नको.
आणि समर्थ ऐकायचे आणि हसायचे, कारण कल्याणांचा अधिकार त्यांना बरोबर माहिती होता. हसत असत. आणि मग एके दिवशी काय झालं, समर्थानी म्हणे गंमत केली. ते म्हणाले या सगळ्यांचा अहंकार आता कमी करायला पाहिजे. म्हणून एके दिवशी सकाळ झाली, आज्ञा झाली कल्याणाला, कल्याणा. सद्गुरू आले समोर कल्याण स्वामी, चला पाणी भरा. घेतले हंडे 2, खांद्यावर 2, गेले. हा महाबलभीम खाली गेला. पाणी भरायचं काम सुरू झालं. आणि मग समर्थानी आपल्या सगळ्या शिष्यांना गडावरच्या बोलवलं. बसा म्हटले सगळेजण समोर. सगळ्यांना वाटलं बहुधा चांगलं प्रवचन ऐकायला मिळेल. जमल्यावर रामदास म्हणाले आता सगळ्यांची आज परीक्षा. अरे बापरे, प्रत्येकाच्या पोटात भीतीचा गोळाच फिरला. कारण समर्थांची परीक्षा आहे, सोपी नाही आहे, अवघड आहे, हे जाणवलंच मुळामध्ये मनामध्ये. आणि ती परीक्षा कशी असे, शलाका न्याय परीक्षा असे. ग्रंथ लिहिलाय, पोथी समोर ठेवली आहे, शलाका त्यात घालायची, उलगडायचं, कुठलं पान निघेल तिथपासून म्हणायला सुरुवात करायची. आपल्याला पाठ आहे ते नाही, जे पान निघेल आणि जी ओवी गुरु म्हणायला लागेल तिथून पुढे म्हणायला लागायचं. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. समर्थ म्हणाले पुढं काय बरं, पुढं काय बरं. समर्थांना वाटलं पटकन काहीतरी म्हणेल कोणीतरी पुढे. कुणी काहीच बोले ना, असं नुसतं मी नाही तू सांग, असं एकमेकाला खुणावायला लागले सगळं. मी नाही सांगणार कारण मला पाठ नाही आहे. तेव्हा समर्थ म्हणाले अरे तुम्ही किती चांगले शिष्य आहात. सच्शिष्य असावे तर तुमच्यासारखे दररोज दासबोध आपण वाचता, पाठांतर करता, तुम्हाला सद्गुरूची लक्षणं नक्की पाठ असणार. त्यावेळेला ततपप झाली एकेकाची. आणि एवढ्यात दोन्ही भरलेले हंडे घेऊन हा बलभीम वरती आला. कल्याण स्वामी आल्याबरोबर समर्थ म्हणाले आला रे आला बघा, डाळ गप्पू आला. त्यावेळेला इतर शिष्यांना थप्पड मारल्यासारखं झालं. त्यांच्या लक्षात आलं आपण काय बडबडतो हे गुरुच्या बरोबर कानावर गेलेलं आहे. आला बघा डाळ गप्पू. आणि ते म्हणाले डाळ गप्पू, तुला उद्योगधंदा नाही, नुसतं पाणी भरायचं आणि भरपूर खायचं. अरे केव्हा तरी दासबोध वाचावा, केव्हा तरी पाठांतर करावं, केव्हा तरी गुरुच्या सानिध्यात बसावं. बघ हे आमचे शिष्य कसे भराभरा म्हणतात. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. कुणी काही बोलायचं ना. कल्याणला म्हटले वाचलायस का दासबोध कधी, पाठ आहे का, घडा घडा म्हणायला प्रारंभ केला कल्याण स्वामी. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी. भराभरा म्हणतायत कल्याण स्वामी आणि सगळ्यांचे चेहरे खाली गेलेले. अरे कसा हा, आपल्याला वाटत होतं याला पाठांतर नाही, याला धारणा शक्ती नाही, केवळ पाणी भरतो, पाणक्या आहे हा, नाही याचा अधिकार फार मोठा आहे. आणि समर्थ म्हणाले चांडाळानो, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही की अरे तुमच्या एका गुरुबंधूचा अधिकार केवढा आहे. ज्याला शलाका न्याय परीक्षा करा याला अथपासून इथपर्यंत दासबोध मुखोद्गत आहे. तुम्हाला किती आहे, 1 समास आहे, 2 समास आहे, 3 दशक आहे, किती येतं तुम्हाला. पण ज्याला डाळगप्पू म्हणता आणि ज्याचा उपहास करता त्याला सगळं मुखोद्गत आहे. सगळेजण माना खाली घालून बसले. आत्मज्ञान सद्गुरूच्या सेवेविना कधी प्राप्त होत नाही. माऊलीनी निवृत्तीनाथानं आपण जे जे केलं ते सगळं समर्पण केले. कल्याण स्वामींनी तेच केलं. पण निवृत्तीनाथांचा ज्ञानोबांचा अधिकार केवढा. आणि म्हणून ते म्हणताय मी तर काहीच केलं नाही, साचची करुणी निवृत्तीनाथांनी काय केलं, माझं निमित्त केलं आणि प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. हा प्रबंध भावार्थ दीपिकेच्या रूपाने माऊली म्हणते निवृत्तीनाथांनी माझ्याकडे लिहून घेतला. बरं हा माझा चित्सूर्य कसा मावळवीत विश्वाभासून नवल उदयला चंडांशू. हा आश्चर्यच आहे. इतर वेळेला सूर्य उदयाला येतो आणि द्वैत दाखवतो. माझा सूर्य म्हणजे गुरुरूपी सूर्य उदयाला आला की तो अद्वैतच घडवून टाकतो. म्हणून काय प्रार्थना केली, आता हृदये हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसबू पाऊले श्री गुरूंची. आपलं हृदय याचाच चौरंग करावा आणि त्याच्यावर सद्गुरूच्या पावलांची स्थापना करावी, असा नितांत सुंदर भाव माऊलींनी प्रगट केलेला आहे. म्हणून तुकाराम ही म्हणाले नाहीत का की काय संपुष्ट हे हृदय पेटी करुनी पोटी साठवू. आमचं हृदय ही संपुष्ट पेटी केली आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाला कोंडला. आता कुठे जातोस, प्रगट होशील, हात सोडून जाशील, पण आमच्या हृदयातून गेलास तर खरा.
जाणारच नाही, जाणंच शक्य नाही. आणि म्हणून उत्तरेकडचे संत तर इतकं कौतुकाने म्हणतात, कृष्ण कृष्ण जप करतात आणि म्हणतात हा कृष्ण इतका लबाड आहे, राम उच्चारायला सोपा, गायला सोपा, लिहायला सोपा, हा कृष्ण त्याला रुकार आहे आकड्यासारखा, एकदा उच्चारला हृदयात जाऊन आकडा अडकतोच त्याचा, बाहेर काढायचं म्हटलं तरी कधी शक्य होत नाही. असा हा कृष्ण सद्गुरू आपल्याला बोलतो. मग म्हणून आता हृदय आपुले चौफाळुनी भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. या माझ्या सद्गुरूंनी कृपा केल्यावर काय घडणार नाही आहे असं सामर्थ्य माझ्या सद्गुरूच्या ठिकाणी आहे. कारण याच्या कृपेनं हे सगळं वाङ्मय मी नाही निर्माण केलं. हे भले अक्षर वाङ्मय असं अलौकिक निर्माण झालेलं असं, पण याच्या मागे प्रेरणा कोणाची असेल तर ही केवळ माझ्या सद्गुरूची आहे. माऊली म्हणते, ज्या ज्या ठिकाणी पाऊल टाकतील सद्गुरू तिथली त्या चरणाखालची धूळ कोण होईल? मी होईल. ज्या ज्या वेळेला सद्गुरू पायामध्ये खडावा घालतील त्या खडावा मी होईल. ज्या ज्या वेळेला सद्गुरू सिंहासनावर बसतील त्या सिंहासनावरची बैठक मी होईल. अहो, सद्गुरूची कृपा नसेल तर हात असून मी थोटा, सद्गुरूंची कृपा नसेल तर डोळे असून मी अंधळा, सद्गुरूंची कृपा नसेल तर कान असून मी बहिरा आहे, सद्गुरूंची कृपा नसेल तर पाय असून मी पांगळा आहे. तेव्हा सद्गुरू माझ्यावर अनंत कृपा करा आणि मला आत्मसाक्षात्काराचा आत्मोन्नतीचा मार्ग दाखवा. पुन्हा पुन्हा या सद्गुरूंनी आपल्यावर ओळावं म्हणून माऊलींनी किती वेळेला प्रार्थना केली. सद्गुरू सारिखा असत पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. राजयाची कांता काय भीक मागे म्हटलेलं आहे. राजाची पत्नी म्हणजे जी राज्ञी आहे, महाराज्ञी सम्राज्ञी, ती काय भीक मागते काय? अहो, माझी झोळी आत्मविद्येनं ब्रह्मविद्येनं ब्रह्मरसानी निवृत्तीनाथाने इतकी भरली, आता मी जगाकडे काय मागू? मागण्यासारखं काहीच राहिलं नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. ही सद्गुरूची जर कृपा असेल तर काय घडणार नाही? अनंत घडून जाईल. पण माऊलींची किती श्रद्धा असेल त्या निवृत्तीनाथांच्या चरणी, त्यांनी स्वतःला कसं वाहून घेतलं असेल. आपण आपल्या मनाशी केवळ दैवताश्रय म्हटलेलं आहे ना अनुभवामृताला प्रारंभ करताना, हे माझं दैवत आहे, अन्य दैवत मला माहिती नाही, मी केवळ माझ्या गुरुचा आश्रय केला आणि म्हणून मला निर्द्वंद्वावस्था प्राप्त झाली, मी कृतार्थ होऊन गेलो, माझं भाग्य मला अनंत जन्मी अनंत कल्पींच्या तपश्चर्येनंतर प्राप्त झालं, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. माझे श्वासोच्छ्वासही नीच नव्हे, ते सुद्धा प्रबंध व्हावेत, असं माऊलींनी मागणं मागितलेलं आहे. या परत सद्गुरूजवळ मागायचं काय? तेही प्रबंध व्हावे, श्री गुरुकृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथांनी मला सन्मार्ग दाखवला आणि ज्या वेळेला त्यांनी मला सन्मार्ग दाखवला आणि माझ्या मस्तकावर हात ठेवून शांभवी विद्या मला दिली, शांकरी विद्या मला ज्या वेळेला प्रदान केली, त्यावेळेला पदपिंडाचा समन्वय झाला, असं माऊलींनी म्हटले. पद म्हणजे परमात्मा, पिंड म्हणजे जीवात्मा. पिंड म्हणजे व्यक्तिगत जो मानव आहे तो जीवात्मा पिंड, आणि पद म्हणजे ब्रह्मांड. यांचं मिलन जणू या अलौकिक अशा चित्सूर्यानं माझ्या सद्गुरूंनी घडवून आणलेलं आहे. पिंडी तेच ब्रह्मांडी. खरं तर ब्रह्मांडी ते पिंडी हा नाथ संप्रदायाचा संकेत आहे. आपण उलट म्हणतो ब्रह्मांडी ते पिंडी. हे मला कुणाच्या कृपेमुळे जर कळलं असेल तर ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे कळलेलं आहे. हा सद्गुरू माझ्यावर बोलला, माझे अनंत जन्म कृतार्थ झाले. या सद्गुरूंनी माझ्यावर अशी कृपा केली की तेजामध्ये तेज मिळवून टाकलं, आत्मविद्येत आत्मविद्या मिसळून टाकली, आत्मसुखात आत्मसुख मिसळून टाकलं, ब्रह्मामध्ये ब्रह्म मिसळून टाकलं. अशी कृतार्थता मला कुणामुळे लावली? या केवळ एका सद्गुरूमुळे लावली. आपण म्हणतो जन्माला यावं आणि प्रस्थानत्रयी वाचावी. त्याचं मुकुटमणी तत्वज्ञानाचा अगदी कोण? वेदांत. वेदांत म्हणजेच प्रधान उपनिषद. दशोपनिषद आपल्याकडे जी आहेत त्यालाच वेदांत असं म्हणतात. तो वेदांचा अंत आहे, म्हणजे वेदांचं शिखर आहे, वेदात सांगितलेल्या तत्वज्ञानाचं सर्वोच्च आहे आणि म्हणून त्याला वेदांत असं म्हणतात. अनुभवामृतामध्ये माऊली असं म्हणते, निवृत्तीनाथ माझ्यावर इतके वळले की त्याला कोणती सीमारेषाच नाही.
किती वळले म्हणून सांगू, माझी प्रतिज्ञा आहे असं त्यांनी अनुभवामृतामध्ये म्हटले. दशोपनिषदात जे सांगितले त्याचं सार अनुभवामृतामध्ये आहे. आणि अनुभवामृतामध्ये जे सांगितलं त्याच्या पलीकडे उपनिषदामध्ये काहीही नाही. अहो काय हा आत्मसाक्षात्कार, केवढी उदात्त बैठक माऊलींची. उपनिषद तिथे सगळे शरणागत होतात, सगळे आचार्य, सगळे संत. आणि माऊली आम्हाला काय सांगते की ते दशोपनिषद अनुभवामृताच्या रूपानं निवृत्तीनाथ रूपी गुरुनी माझ्या मुखातून असं प्रगट केलेलं आहे की या अनुभवामृतात जे आलेलं आहे त्याच्या पलीकडे काहीही उपनिषदात सुद्धा नाही. गुरु जर बोलला, मी त्याच्या पाया पडलो. काय केलं? आकार उकार मकार आहे ना, ते शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. हे सगळं मला कशामुळे कळलं? निवृत्तीनाथाना मी शरण गेल्यामुळे. आणि तो कसा आहे? तो कृपासा गुरु आहे, भवसागराच्या मला अतीत करणार आहे. म्हणून विशेष आदरू मी त्याला साष्टांग दंडवत घातलेला आहे, असं स्वतः माऊली म्हणते. केवढी ही सद्गुरूची कृपा की सद्गुरूमुळे काय घडत नाही. तो साक्षात कल्पतरू आहे, तो साक्षात चालता बोलता चिंतामणी आहे. कल्पतरूची बाग असावी आणि अनंत ठिकाणी फिरावी, जनांचा उद्धार करावा, असं अलौकिक सामर्थ्य एकट्या सद्गुरूच्या चरणाशी आहे. केवढं विलक्षण माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी अनन्य भावे पुन्हा पुन्हा ते शरण गेलेले आहेत. आणि निवृत्तीनाथांनी केवढी कृपा करावी, ज्ञानोबांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना कृतार्थ करून टाकलं. असे अद्भुत महात्मे, असे कारक महापुरुष हे ईश्वराच्या इच्छेनं भूतलावर येत असतात. जै धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. असं कोणी म्हटले? नाथांनी म्हटलेलं आहे. ज्ञानाचं एका असं बोलून जातो, धर्माची वाट मोडते, अधर्माची शीग चढते, त्यावेळेला आम्हाला या प्रपंचामध्ये यावं लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. पूर्वी ऋषीजनानी तापसजनानी जे सांगितलं तेच पुन्हा बोलायला, त्यांचीच नीती जगाला शिकवायला आम्ही या भूतलावर आलेलो आहोत, असं तुकाराम महाराजांनी आत्मप्रत्ययानं म्हटलेलं आहे. भक्तीचा मार्ग दाखवू, भक्तीचा डांगोरा पिटू, कळीकाळाला दरारा दाखवू, आणि मग काय करू? जनसामान्यांचा उद्धार करू, राजमार्ग इथे निर्माण करू या भूतलावर, आणि प्रत्यक्ष मेदिनीच वैकुंठामध्ये परिवर्तित करून टाकू. असं सामर्थ्य आम्हाला संतांनी दिलं. या संतांचे संत, या गुरूंचे गुरु, या सद्गुरूंचे सद्गुरू, या कुलगुरूंचे कुलगुरू, या आचार्यांचे आचार्य असे असलेले कोण? तर ती आमची माऊली. पण त्यात एक गंमत आहे. भक्तीचे आचार्य कोण? सर्वश्रेष्ठ आदिशंकराचार्य. आणि भक्तीचे सर्वश्रेष्ठ संत कोण? माऊली. बस दोन नावं अशी आहेत, जेवढी आपल्या चित्तामध्ये धारण केलीत आयुष्य उजळून जाईल असं अलौकिक सामर्थ्य या दोन चरित्रामध्ये आहे. गेले 10 दिवस आपण हे संकीर्तन मांडले. हे संकीर्तन मांडलेलं असताना अनंत गोष्टी घडत असतात. कोणत्या? इथे वक्ता, श्रोता आणि प्रश्नकर्ता तिघेही धन्य होतात. भागवतात छान सांगितलेलं आहे, तिघेही धन्य. पण सावधपणे ऐकलेलं असेल तर, चित्तामध्ये धारण केलेलं असेल तर, मनापासून श्रवण केलेलं असेल तर, त्याच्यावर काही मनन केलेलं असेल तर, हे आपण निश्चित केलेलं असणार. म्हणून इतक्या श्रद्धेनं माझ्या हळूहळू लक्षात येत गेलं, अगदी त्या जागी तोच मनुष्य आहे. काय कौतुक आहे! याचा अर्थ आपण अगोदरून बरोबर त्या जागेवर बसता प्रतिदिनी. इतकी श्रद्धा आपल्या मनामध्ये सुद्धा जागली. हीच निष्ठा, हीच श्रद्धा, हीच भक्ती, हेच ज्ञान, हेची भक्ती, हेची ज्ञान, एक विठ्ठलची जाण, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. तेवढी इष्टदेवता आपल्या हृदयामध्ये जागावी, त्यातच कृतार्थता आहे. म्हणून आदित्य प्रतिष्ठान आम्ही नेहमीच सांगतो, काय? जीवनातले सगळे रंग टाकावे, एकच रंग धरावा, पांडुरंग. हा बस. आणि जीवनामधले बाकीचे सगळे संग टाकावेत, एकच संग धरावा, सत्संग. एक रंग आणि एक संघ एवढा असला आयुष्य कृतार्थ होऊन जाईल. म्हणून आमची भक्ती राष्ट्रभक्ती असावी.
आमची साक्ष मोक्षाची असावी आणि म्हणून परमार्थ हाच आमचा अर्थ केलेला असावा, निष्काम कर्मयोग हाच आमचा काम नावाचा पुरुषार्थ असावा, असं उत्कट भव्य ध्येय आम्ही माऊलींच्या कृपेनं आपल्या चित्तामध्ये धारण करावं. 10 दिवसाच्या संकीर्तनामध्ये वक्ताही धन्य, श्रोताही धन्य, प्रश्नकर्ताही धन्य. आपण 10 दिवस मला माऊलींच्यावर बोलायला प्रवृत्त केलं आणि माझ्या वाणीवर, माझ्या चित्तावर, माझ्या बुद्धीवर अनंत चांगले संस्कार केले. तेव्हा हे आपलं माझ्यावर सगळ्यांचं झालेलं ऋण आहे. माऊलींच्या विषयी बोलणं आणि बोलायला लावणं सोपं नाही आहे, पण आपण मला माऊलींच्या विषयी बोलायला लावलं, चरित्र गायलं, तत्वज्ञान सांगून झालं, अंशतः यथाशक्ती यथामती. आपण ते यथाशक्ती यथामती धारणी केलं, पण आपण बोलायला प्रवृत्त केलं म्हणून माझ्या मनाबुद्धीवर, चित्तावर उत्कट भव्य अतिशय पावन संस्कार झाले. आपल्या सगळ्यांचं ऋण माझ्यावर आहे. ही इतकी सुंदर वस्तू आहे की या वास्तूमध्ये पाऊल ठेवल्याबरोबरच प्रसन्न होतं मन. अशी वास्तू आमच्या बाळासाहेबांनी, काजरेकरांनी उपलब्ध करून दिली. ते आमचेच आहेत, आम्ही त्यांचे आहोत. म्हणजे द्वैत नाही आहे, मी तू पण मोडल्याची ही खूण आहे. जसं माऊलीने म्हटले, या हृदयेचे ते हृदयी घातले आणि द्वैत न मोडिता केले आपण ऐसे. हे वैशिष्ट्य आहे. पुन्हा द्वैत ठेवलं आणि तरी सुद्धा अद्वैताचं प्रत्यंतर दिलं. असंच दिव्यानं दिवा लावायचा असतं आणि सत्कार्य वाढवत न्यायची असतात. त्यांनी ही जागा किती प्रेमाने उपलब्ध करून दिली. सीमारेषाच नाही, सगळं सांगत नाही, नाहीतर रागावतील ते माझ्या. सगळं सांगायचं नसतात अशा गोष्टी, पण त्यांचं ऋण प्रतिष्ठानवर व्यक्तिगत माझ्यावर सुद्धा झालं. अनेक प्रायोजक आले, अनेक पाहुणे आले, अनेक चांगली समाजामधली प्रतिष्ठित मंडळी आली, दीपप्रज्वलनाला आली, माऊलींच्या प्रतिमेला हार घालायला आली. यालाही भाग्य लागतं बरं का. माऊलींच्या प्रतिमेला हार घालायला मिळणं हे केवढं भाग्य आहे. माऊलींनी म्हटले, विठ्ठलाचं, पांडुरंगाचं नाव मुखात यायला 1 सहस्त्र जन्म जावे लागतात. तुमचे आमचे ते नक्की गेलेत. जन्म सहस्त्र बोळगीचे एक वेळ मुखासी यावया. 1000 जन्म गेल्याशिवाय आपण काही पांडुरंग म्हणत नाहीये. तेव्हा माऊलींच्या पांडुरंगाच्या कृपेनं आपले तेवढे जन्म गेलेले आहेत. म्हणून ती माणसं आली. आम्ही ऋणी आहोतच, पण त्यांचंही भाग्य आहे की अशी सेवा त्यांनाही करायला मिळाली. सगळे प्रतिष्ठित चांगले, आमचे सगळे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते इतके राबले. माझ्यावर रागावतील आता, अगोदर राबले, आता रागावतील माझ्या, कारण त्यांना असा उल्लेख केलेला आवडत नाही. पण हे राबणं नव्हेच, ही सेवा आहे. सेवा म्हणजे पारमार्थिक मेवा म्हणतात. आहा, काय सुंदर सांगितलं. अशी सेवा करायला भाग्य लागतं. नाहीतर मनुष्य जन्माला येतो आणि दिनक्रम असा घालवतो, पैशाच्या मागे घालवताना दुसरं त्याला काहीही आयुष्यामध्ये दिसत नाही आणि काही प्राप्तही होत नाही. पण अशी सेवा करायला सुद्धा भाग्य लागतं. आदित्य प्रतिष्ठानचे सगळे हितचिंतक आणि कार्यकर्ते असे आहेत, त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे आणि मनापासून केलेलं आहे. मला मगाशीच कळलं की जेवढ्या प्रति पसायदांच्या इथे आल्या त्या सगळ्या संपवल्या तुम्ही. सहस्ररूपे तुम्ही सदाशिव श्रवणासी बैसला. सदाशिव शिवरूपानंच तुम्ही श्रवणाला बसलेले आहात. मला वाटते हा विक्रम आहे. 11 तारखेला आपण प्रकाशन केलं, 12 तारखेपासून त्या विक्रीला प्रारंभ केला, आज 15 तारीख आहे. 4 दिवसामध्ये 1100 ग्रंथ जर संपलेले असतील तर खरंच हा विक्रम आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. ही कृपा कोणाची? केवळ माऊलींची कृपा. पसायदान आहे म्हणून उड्या पडल्या एवढ्या. एखाद्या बिहारच्या मुख्यमंत्र्याचं चरित्र असतं तर कोणी घेतलं असतं. इतकं पावन आहे, इतकं मंगल आहे, इतकं उत्कट आहे, भव्य दिव्य आहे, म्हणून आपण प्रेमाने तो ग्रंथ घेतला. किती आपलं ऋण आणि कृतार्थता माझ्या मनामध्ये सांगू. आपण 10 दिवस आला, सगळं श्रद्धेनं ऐकलं. वक्त्याला मोठेपणा त्याच्यामुळेच प्राप्त होत असतो ना. आमचे यशवंतराव पटवर्धन इथे बसले, त्यांना आवडणार नाही उल्लेख केलेला. मी काल ज्याचा उल्लेख केला, कशाचा? अखिल भारतीय संत विद्यापीठाचा. तर ते त्यांची भावंड मिळून 4 आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबामध्ये 17 व्यक्ती आहेत एकूण मिळून. आपल्याला आश्चर्य वाटेल की 17 जण महाजन झालेले आहेत. संपत्ती नसते असं नाही, संपत्ती असते, पण दातृत्व हे फार क्वचित कुठेतरी पाहायला मिळतं.
17 जण, लहान मोठे सगळे, कोणालाही अपवाद केले नाही. 17 जण महाजन झालेले. कोणत्या शब्दात त्यांचं ऋण मान्य करावं? आपण सुद्धा अनेक ध्वनिफिती घेतल्यात, ग्रंथ घेतले, ठेवी दिल्या, देणग्या दिल्या. शेवटी सत्कार्याला सुद्धा रमेचं, अर्थाचं बळ हे लागतंच. आपण सगळ्यांनी माझ्यावर अनंत ऋणाचं शिर ओझं माझ्या मस्तकावर दिले. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ते स्वीकारतो. मनामध्ये जाणीव आहे पुढे काय काय निर्माण करायचे. आपण सगळेजण आता आदित्य प्रतिष्ठानच्या प्रवाहामध्ये आलेले आहात. आपल्या सगळ्यांना एक चांगलं समाजात निर्माण करायचं. बिरबल बादशाहची गोष्ट आहे की बिरबल बादशाह यमुनेच्या वाळवंटात फिरायला गेले आणि बादशहानी म्हणे हातातल्या काठीनं रेघ ओढली आणि बिरबलाला म्हणाला, स्वतःला फार चतुर आणि शहाणा समजतोस, हातपाय न लावता ही रेघ पुसायची. त्यावेळेला बिरबल महाचतुर तो हसला. त्यांनी तीच काठी घेतली, मोठी रेख शेजारी काढली. तो म्हणाला, मी मोठी रेख काढली म्हणजे तुमची लहान रेख पुसली गेली. तशी वाईटाची रेख समाजात आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळून चांगल्याची रेख मोठी करायची. याच्यासाठी कंबर कसा काही त्याग करावा लागला तरी चालेल. आपल्या जीवनातले प्रतिदिनातला एखाद दुसरा तास सत्कार्याला, जिथे आदित्य प्रतिष्ठान सारखं संस्थेचं काम चाललंय त्याला द्याच द्या. संख्याबळ वाढवा. जन्मजन्मांतरी का होईना याचं गोमटं फळ तुम्हा आम्हा सगळ्यांना माऊलींच्या वरानं, ईश्वराच्या कृपाप्रसादानं लाभो, अशी प्रार्थना आज त्या जगन्नियंत्याच्या चरणी करायची. यानंतर माऊलींची आरती सश्रद्धांतःकरणानं गायची. मगच आज काही काल विरमायचं. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची ठेले. रामा जनार्दनी पायी टकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय.